होशियार इलाही दौलत दिलावरी जादा रहे, हर मैदान बोलवाला रहे, महाराज छत्रपती हिंदूपद पातशाह. ललकारी ताकद आहे या ललकारींमध्ये. अशी कोणती घराणी आहेत म्हणजे कोल्हापुरामध्ये जे सरदार मानकरी आपण बघतो दसऱ्याच्या वेळेस आपण त्या व्हिडिओ क्लिप्स बघतो की सगळे अगदी त्या शाही पोशाखांनी सगळं मान याच्यात आलेले असतात. हो, जरी पटका मराठ्यांचा हातात घेऊन, करवीर राज्याचा हातात घेऊन कापशीकर सेनापती घोरपडे हे खवासखान्यात बसत हत्तीवरती आणि बंदुकीची बार झाल्यानंतर जरी पटका बाहेर पडे. बऱ्याच परंपरा मांडपाण शाही परंपरा अजून तिथं आहेत. निशाणाबद्दल हां, करवीरचं निशाण एक तर पिक स्टिकिंग नावाचा एक प्रकार होता. पिक स्टिकिंग म्हणजे घोड्यावरून डुकराची शिकार करणे, रानडुकराची पिक स्टिकिंग. कोल्हापूरचा दुसरा धर्म आजच्या घडीला फुटबॉल आहे. बरं, फुटबॉल इट्स अनदर रिलिजन ऑफ कोल्हापूर. कोल्हापूरच्या म्हणजे सगळी सरदार घराणी मानकरी घराणी कोल्हापूरमध्ये बरीच आहेत. अजूनही तो थाटमाट सगळा टिकून आहे. आजही ते जे पागोट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसरे शिवाजी कोल्हापूरचे यांच्या डोक्यात ते हिम्मत बहादर चव्हाण घराण्यानं जीवापाडच जपलं आहे आपल्या देवघरामध्ये. नमस्कार. कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवतो तांबडा पांढरा रस्सा, लाल मातीतली कुस्ती, श्री अंबाबाईचं मंदिर, शाहू पॅलेस आणि बरंचसं काय. राजर्षी शाहू महाराजांच्या वैचारिक सगळ्या खरं समाज कार्यानं कोल्हापूरला एक मोठा वारसा लाभलेला आहे. पण हे कोल्हापूरला एक मोठा इतिहास आहे. ताराबाई साहेबांपासनं तो इतिहास सुरू होतो. 1947पर्यंत कोल्हापूर हे महाराष्ट्रातलं भारतातलं एक संस्थान होतं. आजही कोल्हापूरमध्ये अनेक शाही परंपरा, रीतिरिवाज, मानपान सगळे टिकून आहेत. छत्रपती तर आहेच, पण त्यांची अनेक मानकरी घराणी तिथं आहेत. कोल्हापूरचा दसरासुद्धा खूप प्रसिद्ध आहे. या सगळ्या कोल्हापूरच्या वारशाविषयी, तिथल्या आजच्या मानपान परंपरा सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत रविराज निंबाळकरजी. रविराज निंबाळकर हे इतिहास अभ्यासक आहेत. कोल्हापूरच्या ते सरदार शाही सरनोबत निंबाळकर घराण्यातले ते आहेत. ते तंजावरच्या सरफोजी तंजावरच्या महाराजांचे ते नातू आहेत. त्यांचा जन्म तंजावरचा आहे, त्याच्यामुळे बालपणापासूनच ते सगळ्या त्या ह्याच्यामध्ये वाढलेले आहे. इतिहास अभ्यासक आहे, बरंचसं त्यांचं कलेक्शन आहे. ते तसे पेशानी व्यावसायिक आहेत. सगळ्या मराठा राजघराण्यांची एक शाही, त्यांचा सगळ्यांची एक संघटनासुद्धा त्यांनी सुरू केली होती. रविराजजी, तुमचं स्वागत आहे लगावबत्तीच्या स्टुडिओ. नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आता कोल्हापूरला मोठा इतिहास आहे खरं म्हणजे. त्या इतिहासाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच तशी. नंतर ताराबाई साहेबांनी राज्य हे आपलं सगळं राखलं. दुसरा शिवाजी जो त्यांचे पुत्र होते त्यांच्या नावानं त्या कारभार बघत होत्या. संभाजीपुत्र शाहूंची सुटका झाली. त्या दोन्हींमध्ये सगळं तो वैराचा तो प्रसंग. शाहू महाराजांचं साताऱ्याला गादी आणि ही दुसऱ्या शिवाजींची कोल्हापूरला. हो. तर ती नेमकी सुरुवात कशी झाली म्हणजे ते पाण्यावळ्यावरनं कोल्हापूरला नेमकं कधी आले? करवीर रियासतीचा आपण सुरुवात नेमकी. करवीर राज्य संस्थापिका हे महाराणी ताराराणी साहेबांना म्हटलं जातं आहे. ज्या राजाराम महाराजांच्या छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या आणि शिवछत्रपतींच्या स्नुषा होत्या. या ताराराणी साहेबांना मोगल मर्दिनी म्हटलेलं आहे. मोगलांच्या विरोधात त्यांनी एक हाती लढा दिला, खास करून औरंगजेबाशी. आणि ह्या मोगल मर्दिनी ताराराणी साहेब यांनी एक हाती लढा देऊन करवीर राज्य हे रक्षिले आणि करवीर राज्य स्थापन केलं. आणि करवीर आपल्या मुलाच्या नावानं पन्हाळगडावरती करवीर राज्य 1710ला स्थापन करून द्वाही फिरवली छत्रपती शिवाजी महाराज पहिले यांच्या नावानं, स्वतःच्या मुलानं. त्यामुळे कोल्हापूर संस्थान राज्याच्या संस्थापिका यांना महाराणी ताराराणी साहेबांना करवीर राज्य संस्थापिका म्हटलं जातं आहे. त्यांनी अनेक अडचणीतून हे राज्य फिनिक्स पक्षाप्रमाणे उभं केलेलं आणि टिकवलं. आणि शिवछत्रपतींच्या बरोबर स्वराज्यासाठी लढलेली अनेक मातब्बर घराणी, छत्रपतींची पाईक असलेली सगळी घराणी ही ताराराणी साहेबांच्या पक्षात आली. आणि पन्हाळगडाला त्यांनी आपली राजधानी ताराराणी साहेबांनी केली. तदनंतर ताराराणी साहेबांना दुर्दैवानं कैद झाली आणि अंतर्गत कलामुळं अनेक वर्ष आपल्याला तो इतिहास माहितीच आहे. परंतु कोल्हापूरला राजधानी खाली आली. तर तत्पूर्वी कोल्हापूर हे कोल्हापूर होतंच. परंतु 1788ला
मोठ्या प्रमाणात कोट कोल्हापूर बांधला गेला. अनेक बुरुजांचा 45 बुरुजांचा अनेक वेशींचा कोट कोल्हापूर उभा राहिला. भरभक्कम कोल्हापूरचा किल्ला बांधला आणि वरून राजधानी खाली आली. त्याला एक असा करवीर रियासतीमध्ये उल्लेख आहे. त्याच्यामध्ये एक असा आहे की कोल्हापूरचे एक मातब्बर सरदार रत्नाकरपंत राजाज्ञा हे पन्हाळगडावरती छत्रपतींच्या सेवेत नेहमी जायचे आणि त्यांचा घोडा वडणगेच्या एका चिखलामध्ये अडकून ते घोड्यावरून पडले. त्यावेळेला महाराजांना असं वाटलं की आपल्या पदरचे अनेक लोकांना थोडंसं मुश्किल होतं. त्यामुळं त्यांनी कारभार सगळा खाली कोल्हापूरला आला असं रियासतीमध्ये थोडंसं कागदपत्रांमध्ये थोडंसं उल्लेख आहे. आणि कोट कोल्हापूर बांधल्यानंतर अखंड कोल्हापूरचा राज्यकारभार हा कोल्हापूरमधूनच चालू झाला, पन्हाळगडावरून खाली आला. त्याच्यानंतर जशी कोल्हापूरला राज्यकारभार आला म्हटल्यानंतर सगळी सरदार घराणी आलीच खाली. त्यामुळे कोल्हापूर किल्ल्याच्या बाहेर हे मोठ्या प्रमाणात छावणीचं स्वरूप होतं. अनेक सरदारांच्या छावण्या या कोल्हापूरच्या भुईकोट किल्ल्याच्या बाहेर पसरलेल्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आजच्या घडीला शिंगोशी मार्केट, मंगळवार पेठ वगैरे जी आहे, जी पद्मावती मंदिरापर्यंत, ती अखंड मोठी छावणी चव्हाण हिमत बहादर घराण्याची होती. अशा अनेक छावण्या होत्या कोल्हापूरच्या किल्ल्याच्या बाहेर. त्यामुळे कोल्हापूर एक मिलिटरी स्टेशनच होतं आणि ती छत्रपतींची राजधानी होती. आणि ही सगळी घराणी छत्रपतींना मानणारी, इमाने एतबारी, भगव्या झेंड्याची सेवा करणारी घराणी हयात छत्रपतींच्या सेवेमध्ये, करवीर छत्रपतींच्या सेवेमध्ये हयात 1947पर्यंत राहिली. आणि आजही काही घराणी म्हणजे छत्रपतींना मानणारे आहेत, तर त्या राजपरिवाराला मानणारे आहेत, कारण तो आमचा अभिमान आहे. अशी कोणती घराणी आहेत म्हणजे कोल्हापुरामध्ये जे सरदार मानकरी आपण बघतो दसऱ्याच्या वेळेस, आपण त्या व्हिडिओ क्लिप्स बघतो की सगळे अगदी त्या शाही पोशाखांनी सगळं मान याच्यात आलेले असतात. अशी कोणती सरदार जहागीरदार घराणी? हे पहा, थोडंसं आपल्याला पाठीमागं जावं लागेल. कारण सरदार जहागीरदार म्हणजे काय ते तसेच झालेले नाही आहेत. त्याला लष्करी परंपरा आहे. मराठेशाही ही अशी उभी राहिलेली नाही आहे. मराठेशाही ही अनेक प्रसंगातनं लढाया करून, झुंज देऊन, शिवछत्रपतींचा विचार घेऊन, शिवछत्रपतींच्या आधिपत्याखाली स्वराज्याचे शिवछत्रपतींनी स्थापना केली. आणि तो विचार हा पुढं अनेक घराण्यांनी पुढं नेला. विचार उदाहरण सांगायचं झालं कोल्हापूरशी निगडीत, तर ताराराणी साहेबांनी ज्यावेळेला कॉल केला पहिला, ज्यावेळेला खेडच्या लढाईला जायचं होतं, ताराराणी साहेबांनी शाहू महाराजांच्या विरोधात भूमिका पहिल्यांदा शाहू महाराजांना रोखायचं असं ठरवलं, जे दिल्लीवरून आलेले होते. त्यावेळेला ताराराणी साहेबांनी ज्या पन्हाळगडावरती फौजा गोळा केला त्या 50-60 हजाराच्या ह्याच्यामध्ये होत्या. आणि ताराराणी साहेबांनी त्यावेळेला साधारणतः ह्या एवढ्या फौजा धनाजीराव जाधव आणि प्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली खेडला पाठवल्या, पुण्यावर धडक. आणि पुण्याच्या भीमा नदीच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्याला येऊन अशा दोन्ही फौजा येऊन धडकल्या. आणि ते पहिलं बॅटल आहे, सिव्हिल वॉर आहे मराठ्यांच्यातलं, खेडची लढाई. तर मला तो अंश घेऊन काय सांगायचं आहे की ही जी एवढ्या फौज, लष्करपड एवढं प्रचंड मोठं होतं ताराराणी साहेबांच्याकडं आणि कोल्हापूरकडं, तर ह्या लष्करपडात कोण होते लष्करपडात, कुणाची लष्कर होत? ही सगळी मराठ्यांची सरदार जागीरदारांची होती. आणि मग हे कोण? सगळे मातब्बर घराणे होते. कोल्हापूर छत्रपतींच्या आधिपत्याखाली, त्यांच्या छत्रछायेखाली आणि त्यांना मानणारी ही अनेक घराणी पन्हाळ्याला येऊन छत्रपतींचा ज्यांनी पक्ष उचलला, करवीर छत्रपती. त्याच्यामध्ये होते रामचंद्रपंत अमात्यांचं एक घर आहे, रामचंद्रपंत बावडेकर सरकार. हुकूमत पन्ना त्यांना किताब आहे. अच्छा, हुकूमत पन्ना किताबही प्रत्येक घराण्यांना किताब आहेत कोल्हापूरमध्ये. आणि आजही ते घराणे लावतात. हुकूमत पन्ना त्यांना किताब आहे. पंतप्रतिनिधी विशाळगडकर आहेत. नंतर संताजी घोरपड्यांची थेट ब्रांच आहे, शाखा आहे कोल्हापूरला, जे करवीरचे सेनापती शेवटपर्यंत राहिलेले आहेत. घोरपडे कापशीकर सेनापती त्यांना म्हटलं जाते. त्यांना मराठ्यांचा जरीपटका हातात धरायचा मान आहे दसऱ्याच्या वेळेला. ते आता म्हणजे ते धरत असत जरीपटका खवाजखान्यात बसून आणि लवाजमा निघत असे राजवाड्यातून. जरीपटका मराठ्यांचा हातात सेनापती कापशीकर धरत असत. कापशीकर घोरपडे आहेत. त्याच्यानंतर घाडगे सर्जेराव
आहेत कागल ज्युनियर. कागल. त्याच्यानंतर हिम्मत बहादर चव्हाण, हिम्मत बहादर हे एक मोठं शौर्यशाली घराणं आहे. त्यानंतर निंबाळकर सरलष्कर बहादर खर्डेकर हे एक जागीरदार आहेत. त्याच्याबरोबर घाडगे वजारत आब कागल सिनियर हे एक घराणं आहे. घाटग्यांमध्ये 2 हां 2-3 तशी घाडग्यांमध्ये ॲक्च्युली घाडगे सर्जेराव वाळवेकर पण आहेत, कसबा वाळवे, परंतु ती जागीर नंतर खालसा केली छत्रपतींनी. ते सर्जेराव वाळवेकर आहेत, कागल ज्युनियर सर्जेराव चीफ ऑफ कागल आहेत. त्याच्यानंतर घाडगे वजारत आब कागल सिनियर आहेत. वजारत आब किताब आहे त्यांना. निपाणकर निंबाळकरांच्या विरोधात लढाई त्यांनी मारली आणि आब राखली म्हणून त्यांना वजारत आब किताब आब असा किताब आहे छत्रपतींनी दिलेला आहे, करवीर छत्रपतींनी. हे घाडगे सर्जेराव आहेत. शिंदे सेना खासकेल तोरगलकर आहेत. तोरगल ही मोठी जागीर आहे कोल्हापूरची, दक्षिण कर्नाटकामध्ये. आज ती कर्नाटकामध्ये. समजून घ्यायला लागेल आपल्याला, आजच्या घडीला 75% करवीर राज्य हे कर्नाटक प्रांतामध्ये आहे. 1731ला जो वारणेचा तह झाला दोन्ही छत्रपती सातारकर आणि करवीरकर छत्रपतींच्या मध्ये जाकिनवाडीच्या माळावर कराड नजीक जो तह झाला 1731ला, तो प्रसिद्ध असा वारणेच्या तहानुसार वारणा नदीचा दक्षिण किनारा तहद तुंगभद्रे पावेतो हे करवीर राज्य म्हणून अस्तित्वात आलं. त्यामुळं करवीर राज्य हे दक्षिण तुंगभद्रेपर्यंत होता आणि पुढं जिंजीचा काही भाग होता तो नंतर त्याचा हे झाला. परंतु त्यामुळं बहुतांश जी घराणी आहेत ती कर्नाटकामध्ये आजच्या घडीला पण. त्यामुळं तोरगलकर शिंदे सेना खास केली हे एक मातबर करवीरचे जागीरदार आहेत. त्याच्या खाली गजेंद्रगड आहे. गजेंद्रगड ते हिंदूराव घोरपडे गजेंद्रगडकर हे एक मोठी जागीर आहेत. ते एक जागीरदार आहेत, करवीर जागीरदार आहेत. हे कोल्हापूरचे जागीरदार. सरदार अनेक आहेत कोल्हापूर. सरदार जागीरदार वेगवेगळे आहेत ना. हां म्हणजे आता ते क्लासिफिकेशन नको, परंतु जागीरदार आणि सरदारांच्या मध्ये म्हणायला गेलं जप्तन मुलूक जाधव आहेत, नेसरीकर शिंदे आहेत, अमीरुल उमराव घोरपडे, दत्तवाडकर सरकार आहेत, मातब्बर आहेत, ते पाटणकर आहेत. त्यांना पूर्वी सरलष्कर किताब होता परंतु ते पाटणकर आहेत. निंबाळकर धारराव आहेत, जाधव हवलदार, निंबाळकर सरनोबत, त्याच्यानंतर अशी बरीच, भोपेराव कदम ते तुळजापूरहून आणलेलं एक घर आहे, सरदार कदम भोपेराव ते एक आहेत. अशी बरीच घराणी कोल्हापूरमध्ये सरदार घराण्यांच्यापैकी आहेत, म्हणजे नामांकित घराणे आहेत कोल्हापूरला. खरं तर ती बरीच आहेत, काही नाव अनावधानानं राहतील. हो बरीच घराणी आहेत. पुष्कळ घराणी सांगितली. आजही दसरा कोल्हापूरचा होतो आणि तो भारतात तसा म्हैसूर नंतर चांगला प्रसिद्ध दसरा आहे. तो अजून म्हणजे त्याचं पूर्वीचंही स्वरूप आता म्हणजे जरा बदललंय, पण अजून कसं असतं त्याचं स्वरूप? हे बघा, दसरा म्हटलं की दसरा ही शास्त्रतेजाची छाप असलेला सण आहे. अगदी त्याच्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसऱ्याला जरी धार्मिक महत्त्व असलं तरी त्याला शास्त्रतेजाची छाप आहे. त्यामुळं शास्त्रतेज म्हटलं की कोल्हापूरमध्ये शास्त्रतेज आहेच ते. आणि कोल्हापूरचा शाही दसरा हा प्रथा परंपरेनं पूर्वीपासून चालत आलेला आजपर्यंत तो टिकवला आहे. आणि तो करवीर छत्रपतींनी आजच्या राजघराण्यांना पण तो जीवापाड टिकवला आहे आणि लोकांनी तो उचलून धरलेला आहे. कोल्हापूरच्या जनतेनं उचलून धरलेला आहे तो दसरा. घराण्यावरती, राजघराण्यावरती आणि कोल्हापूरच्या गादीवरती अमाप प्रेम आहे लोकांचं, ते खच्चून भरलेलं आहे. त्यामुळं कोल्हापूरचा जो शाही दसरा आहे तो छत्रपती देवस्थान ट्रस्टतर्फे मॉनिटर केला जातो. दसरा महोत्सव कमिटी फॉर्म आहे, त्याच्यामध्ये स्वतः राजपरिवार लक्ष घालून असते. महाराज स्वतः श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार साहेब हे प्रमुख आहेत. ते बघून त्यांचं त्याच्यावरती वरदहस्त आहे, लक्ष आहे. दसरा महोत्सवचे प्रमुख आहेत आमचे युवराज साहेब कोल्हापूरचे, श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती माजी खासदार, श्रीमंत महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती माजी आमदार कोल्हापूरचे, आणि अनेक सरदार मानकरी घराण्यांचे आणि समाजातले अनेक मानांकित लोक त्याच्यामध्ये कमिटीत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दसरा महोत्सव हा साजरा होतो. आजही तो साजरा होतो. तो साजरा होत असताना तो जो पूर्वीचा जो स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डप्रमाणेच थोड्या अंशी त्याच्यात काही फारसा बदल न करता तो आहे त्या परंपरेनं
साजरा आजही होतो. त्यामुळं त्याची एक वेगळी झालर, उंची, शाही थाट आहे तो. आणि अखंड मराठ्यांना तो अभिमान वाटावा असा दसरा आज कोल्हापूरचा आहे आणि तो टिकून आहे. आणि स्वारी स्वतः हुजूर स्वारी म्हणजे स्वतः छत्रपती त्या परिवार सगळा त्या दसऱ्याला मेबॅक कारमधून येतात. एक वेगळी उंची आहे कोल्हापूरच्या दसऱ्याची. आणि पूर्वी हत्ती होते. पूर्वी ज्या वेळेला संस्थान काळामधला जो दसरा व्हायचा तो राजवाड्यातून बाहेर पडायचा लवाजमा. जुन्या राजवाड्यातून. आत्ताचं जेला भवानी मंडप आपण म्हणतो, महालक्ष्मी मंदिराला लागून जो जुना राजवाडा आहे त्याला आजच्या काळात भवानी मंडप म्हटलं जाते, पण तो जुना राजवाड्याचा भाग आहे. तो जुन्या राजवाड्यातून दसऱ्याचा लवाजमा निघत असे. त्या लवाजम्याचा ऑर्डर असा होता की जरीपटका मराठ्यांचा हातात घेऊन, करवीर राज्याचा हातात घेऊन, कापशीकर सेनापती घोरपडे हे खवासखान्यात बसत हत्तीवरती आणि बंदुकीची बार झाल्यानंतर जरीपटका बाहेर पडे हत्तीतून, जरी खवासखान्यातून बाहेर पडत नगारखान्यातून कोल्हापूरच्या राजवाड्याच्या. त्याच्यानंतर करवीर राज्याची अनेक पथकं जी होती, खाती होती, ती खाती त्या लवाजम्यात सामील असायची. जंगल खातं, त्याच्यानंतर पोलीस, रिशाला, त्याच्या अनेक महसूल खाते, अनेक खाते, शाहिरी पथकं असायची काही. त्याच्यावर शिकारखाना देखील कोल्हापूरचा बाहेर पडे. शिकारखाना एक कोल्हापूरची एक वेगळी ओळख आहे. आणि तदनंतर मग स्वारी, हुजूर स्वारी स्वतः बाहेर पडे. ज्यांना आम्ही हुजूर स्वारी म्हणतो म्हणजे छत्रपती स्वतः महाराज अंबारीत बसून ते बाहेर पडत असत. त्यांच्या मागं मोर्चेल धरून बसायचा मान सरदार गायकवाडांना आहे. सरदार गायकवाड म्हणून एक घराणं आहे कोल्हापूरमध्ये, त्यांना राव विश्वासराव हा किताब आहे. आजही त्यांचे वंशज मेबॅक कारमधून छत्रपती हुजूर स्वारींच्यावर येतात दसऱ्याला. त्यानंतर पालख्या, महाभवानीची पालखी छबिना निघतो. अखंड बंदोबस्तात सनदी असतात दोन्ही बाजूला. छबिना निघतो भवानीचा आणि त्यात गुरु महाराजांच्या पालख्या, महालक्ष्मीची पालखी अशी निघून तो दसरा चौकामध्ये विराजमान होतो. बंदुकांचे बार होतात. आजही ती पद्धत चालू आहे. आणि तिथं पालख्या विराजमान झाल्यानंतर मग आजच्या घडीला स्वाऱ्या नवे राजवाड्यातून येतात. तर जुन्या काळामध्ये तो दसरा त्या स्टँडर्डनं दसऱ्या चौकात यायचा. दसरा चौक त्यावेळेला चौफुळ्याचा माळ म्हटला जाई. चौफुळ्याचा माळ म्हणजे ती कदाचित कोल्हापूरची त्यावेळेला शहराची सीमा असावी. त्या सीमेवरती ते सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होत असे. आणि शिलंगन होत. आमच्या इकडं पूर्वीचे शब्द शिलंगन आहे. गावाकडं आणि अनेक खेडेगावामध्ये दसऱ्याला शिलंगनच म्हटलं जातं. शिलंगन सोनं लुटायला लोक जातात. तर असं शिलंगनाचा कार्यक्रम तिथं होय. तिथं एक खास करून सांगावं असं वाटतंय मला आपल्या चॅनेलवर. तिथं एक ढाल उभी केली जाते मराठ्यांची. म्हणजे मराठेशाहीचं निशाण एक भगवं उभं केलं जाते. प्रचंड मोठं उंच निशाण आहे ते. आणि ते दसऱ्यालाच उभं राहते. ढाल, त्याला मराठ्यांची ढाल करवीर राज्याची उभी केली जाते. आणि ते एक वेगळं स्फूर्ती देणारं गोष्ट आहे. आणि ती फक्त दसऱ्यालाच उभी राहते दसरा चौकामध्ये. आणि त्याच्यानंतर मग स्वाऱ्या वगैरे येतात. तो परंपरेनं दसरा साजरा केला जातो. मग त्याची ऑर्डर पण अशी वेगळी आहे. म्हणजे आजच्या घडीला दसराचा लवाजमा आहे तो जुन्या राजवाड्यातून बाहेर पडतो लवाजमा. पूर्वी कसा लवाजमा बाहेर पडत असताना एक ऑर्डर होती, स्टँडर्ड होता. त्या स्टँडर्डप्रमाणे तो लवाजमा बाहेर अफाट असायचा. म्हणजे अगदी म्हणायला गेलं तर आम्हाला जे कानावर आहे ते मोठं पुढचं टोक अगदी आत्ताचं CPR हॉस्पिटल जे आहे, छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल, ते आणि पाठीमागचं टोक राजवाड्याचं हे असायचं. राजवाड्यातून पालख्या निघायच्या असायच्या. म्हणजे एवढं मोठा विस्तार होता पूर्वीच्या शाही दसऱ्याचा. त्याच्यामध्ये अनेक खाती, रिशाला, लाल डगला म्हणून रिशाला होता छत्रपतींचा, अगदी कसलेला रिशाला, वेल ड्रेस्ड असायचा. तो रिशाला बाहेर पडे. अनेक करवीरची खाती, त्याच्यामध्ये खास करून बघण्यासारखं म्हणजे शाहिरी फाकड्यांच्या काही पथकं असायची. जी शाहिरी फाकडे सगळे शाहिरी कवनं म्हणून त्या दसऱ्याच्या लवाजम्यात असायची. शिकारखाना निघे कोल्हापूरच्या ह्याच्यात. शिकारखान्यामध्ये चितेखाना म्हणून होता. चितेखाना असे, त्याच्यामध्ये बाजभाद्दर असत. म्हणजे बहिरी ससाण्यावरून शिकारी केल्या जात. ते बाजभाद्दर घोड्यावरती बाज घेऊन असत. त्याच्यामध्ये कॅरॅकल्स असत. काही शाहगोश नावाचे प्राणी होते त्यांच्यात, ते पण शिकारखान्यात होते. ते पण काही बैलगाडीमध्ये ह्याच्यामध्ये असत. असा शिकारखाना देखील निघत असे.
आणि ते वैभव बघायला, राजाचं वैभव बघायला ही सगळी जनता लोट तुटून पडत असे. आणि त्यावेळेला ते एक राजाचं वैभव दिसं आणि त्याला एक वेगळा मिलिटरी स्टँडर्ड होतं. त्या पद्धतीनंच ते तशा जुन्या व्हिडिओ क्लिप्स पण आहेत आज आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं कोल्हापूरचं ते जुना दसरा साजरा केला जायचा. आजच्या घडीला सध्याचे विद्यमान राजघराण्यात आहे आणि छत्रपती आमचे कोल्हापूर अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराजसाहेब खासदार, विद्यमान खासदार, हे स्वतः हुजूरस्वारी, स्वतः युवराज महाराज संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती, महाराज राजकुमार यशराज राजे छत्रपती, हे स्वतः राजघराणं दसऱ्याला येतात. स्वतः महाराज स्वतः मॅबॅकमधून येतात. मॅबॅक विंटेज मॅबॅक कार आहे, तिथं जर्मन मेक आहे ती. हां, विंटेज ती मेड टू ऑर्डर आहे. ती राजाराम छत्रपती महाराजांनी मेड टू ऑर्डर केलेली आहे. तिचा कलर स्टेट कलर आहे, फ्लॅग पण, आणि त्याच्यानंतर सोन्याचे मोर आहेत. श्री भवानी देवीचं त्याच्यावरती प्रतिकृती आहे आणि कोल्हापूर नंबर 1 ही प्लेट आहे त्याला. तर ती आजही मेबॅक कार बाहेर काढली जाते. आणि कोल्हापूर जनतेचं प्रेम आहे या सगळ्या गोष्टीवरती, अफाट प्रेम आहे कोल्हापूरकरांचं. पण ते अजून त्या असतात ना भालदार चौकदार आहेत ना कोल्हापूर, असं ते हां, ललकाऱ्या, कोल्हापूरच्या ललकाऱ्या ह्या वेळ त्या ठिकाणी ललकाऱ्या दिल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे ज्यावेळेला हुजूरस्वारी दसरा चौकात येते, हुजूरस्वारी म्हणजे छत्रपती महाराजसाहेब आणि युवराज महाराज, महाराज कुमार या ज्यावेळेला येतात, खास करून छत्रपती हुजूरस्वारी ज्यावेळेला दसरा चौकात येते, गाडी येते त्यांची मॅबॅक, त्यावेळेला बंदुकीचे बार होतात, बंदूक बालदार बार उडवतात. आणि त्यावेळेला एक पहिली ललकारी फुटते, होशियार, हलके, असते असते. त्या मग ड्रायव्हर तो गाडी हळू घेऊन तो त्या धालीजवळ उभा करतो. मग त्याच्यानंतर करवीर छत्रपती महाराजसाहेबांना मानवंदना दिली जाते, गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. कोल्हापूरचं राजगीत आहे. हां, म्हणजे हे जगदीश्वर जगदंबावर भक्तवर करुणेशा, हे राज्यगीत वाजवलं जातं. कोल्हापूर पोलीस बँड वाजवतो आणि छत्रपती महाराजांना गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. महाराज स्वतः गार्ड ऑफ ऑनर स्वीकार करून मग बैठकीकडे जातात. त्यावेळेला सगळे निमंत्रित उभे असतात तिथं. दसरा महोत्सव कमिटीतर्फे मानकरी, सरदार, जागीरदार, सनदी अधिकारी वगैरे लोकप्रतिनिधी सगळे उभे असतात. त्यावेळेला एक ललकारी महाराज जाताना एक आहे, दो तरफ होशियार, दो तरफा निगाह फरमाके, बर्मिना बर्मेशू, बर्मे कदम बर बुलंदी बर बोला, महाराज छत्रपती हिंदू पातशाह. त्यावेळेला एक ललकारी दिली जाते. महाराज स्वारी बसल्यानंतर परत शमीपूजनाकडे जाताना एक ललकारी आहे, होशियार, इलाही दौलत दिलावरी जादा रहे, हर मैदान बोलबाला रहे, महाराज छत्रपती हिंदू पद पातशाह. ललकारी ताकद आहे या ललकारींमध्ये. आणि ही ओळख आहे कोल्हापूर, म्हणजे हे आजही कोल्हापूरमध्ये आमचे कोल्हापूरचे जे चोपदार आहेत संस्थानचे ते देतात. आणि ही परंपरा अजूनही टिकून आहे कोल्हापूरमध्ये. वेळोवेळी त्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात कोल्हापूरमध्ये. हे अजूनही पूर्वीपासून जे आलेलं आहे ते टिकवलंय कोल्हापूरमध्ये कोल्हापूरकरांनी. ते सोनं वाटल्यानंतर छत्रपती कुठेतरी जातात ना. हां, महाराज स्वाऱ्या, त्यांना आम्ही स्वाऱ्या म्हणतो. महाराज स्वाऱ्या मग जुन्या नवीन राजवाड्यावर जातात आणि लवाजमा तो तसाच पुढं आमच्या भवानीची पालखी, अंबाबाईची पालखी, तसाच तो लवाजमा, तो छबिना तो जातो खाली पंचगंगे तिरी. तिथं संस्थान आहे, संस्थान म्हणतोय आम्ही त्याला. संस्थान म्हणजे काय, करवीर सगळ्या छत्रपतींचे तिथं छत्र्या आहेत. त्या संस्थानात जातो तो देव. तो संस्थानात जात असताना पण राजर्षी शाहू महाराजांनी त्याच्यामध्ये एक बदल केलेला आहे. तर तिथं सिद्धार्थनगरमधून जातो तो. हां, म्हणजे बहुजनांचे कैवारी जे राजर्षी शाहूंना म्हटले ते उगीच नाही, आपल्या कर्तृत्वानं पण दाखवणं गरजेचं आहे. तसं राजर्षी शाहू महाराजांनी पुरोगामी विचार नुसता सांगितला नाही, तो आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिला पुरोगामी विचार. तर तो लवाजमा तो तिथून सिद्धार्थनगरमधून तो खाली जातो आणि त्यावेळेला सिद्धार्थनगरमध्ये रांगोळ्या वगैरे घालून लोक वाट बघतात लवाजमाचे. आणि तो तसा खाली गेल्यानंतर म्हणजे संस्थानात गेल्यानंतर तिथं मग रंकभैरवाची पालखी येते आणि तिथं पालखी आल्यानंतर हा रंकभैरव जे करवीरचे कोतवाल आहेत
बरं. श्री महालक्ष्मीचे कोतवाल आहेत ते श्रीदेव त्यांची पालखी येते आणि तिथं श्री महालक्ष्मी देवीला अंबाबाईला ओठी खणा नारळाची ती एक परंपरा आहे, ती पाळली जाते. मग तिथून तो लवाजमा उठतो आणि तो सरळ सनदी वगैरे असतात लवाजम्यामध्ये. हो, तो नुसता नाही, त्याच्यात खडकडा असतो, तोपखाना आहे, सगळं आहे. अजूनही निशाण असते, जरीपटका असतो मराठ्यांचा, सगळे बंदूक बलदार असतात. असा तो लवाजमा मग तो गंगावेशी मार्गे तो राजवाड्यात जातो आणि तो राजवाड्यामध्ये गेल्यानंतर मग स्वाऱ्या नवीन राजवाड्यातून येतात आणि मग तिथं आत आरती होती आणि तख्त आहेत तिथं करवीरचे. कोल्हापूर संस्थानचे राज्याचं एक तख्त आहे आणि छत्रपती शिवरायांचं एक तख्त आहे. त्या तख्तांना महाराज स्वाऱ्या सोनं पेश केल्यानंतर, मुजे केल्यानंतर मग बाहेर लोकांचं सोनं स्वीकारल्यानंतर मग महाराज स्वाऱ्या ह्याला आपल्या राजवाड्यावर जातात आणि तिथं काही निमंत्रितांचं सोनं घेतात. आणि दठाऊ हा अत्यंत अजूनही पद्धतीप्रमाणे तो दसरा चालू आहे. बंदूक बालदार बार मारतात, ललकाऱ्या, सनदी, सगळं हे अजून आज जसं टिकवता येईल तेवढं टिकलेलं आहे कोल्हापूरमध्ये. लोकांनी त्याचा स्वीकार केला आहे जनतेने आणि ते उचलून धरलेलं आहे. आणि या शाही परंपरा ही आपली एक वेगळी ओळख आहे आधुनिक जगामध्ये. ती आपण टिकवण्याचा प्रयत्न कोल्हापूरकरांनी केलेला आहे. बऱ्याच परंपरा, मांडपाण, शाही परंपरा अजून तिथं आहेत. निशाणाबद्दल करवीरचं निशाण, करेक्ट बोलला आपण. कोल्हापूरचा जो भगवा ध्वज म्हटलं की प्रत्येक मराठी मनामध्ये असं एक स्फुरण चढतंय. भगवा ध्वज बनलं की त्या भगव्या ध्वजासाठी अनेकांनी प्राणार्पण केलेलं आहे. अनेक शतकं गेलेली आहेत तो ध्वज टिकवण्यात, फडकवण्यात. आज तो ध्वज कोल्हापूरच्या राजवाड्यावरती छत्रपती असताना फडकतो. ज्यावेळेला कोल्हापूरचे छत्रपती, आत्ताचे विद्यमान अधिपती ज्यांना आम्ही मानतो, खासदार साहेब, खासदार शाहू महाराज छत्रपती, हे ज्या दिवशी कोल्हापूरमध्ये ज्यावेळेला असतील त्यावेळेला तो ध्वज आसमानात फडकत असतो नवीन राजवाड्यावरती असतो. आणि रात्रीच्या वेळेला तो खाली जातो आणि लाल दिवा लागतो. आणि ज्या दिवशी छत्रपती कोल्हापूर स्वारी नसेल कोल्हापूरमध्ये त्याला तो ध्वज फडकत नाही. ही परंपरा आजही चालू आहे. आजही आहे. हां, आणि दसऱ्याला ह्या ध्वजाला नैवेद्य वगैरे निशाणाला दाखवला जातो, नैवेद्य दाखवला जातो दसऱ्या दिवशी. त्यामुळे भगव्या ध्वजाचं जे करवीरचं जे निशाण म्हणजे आपल्या तुम्हा आम्हा मराठी जनांचं जे भगवा ध्वज आहे तो आजही तिथं डोलानं अभिमानानं फडकत असतो कोल्हापूरवरती, नवीन राजवाड्यावरती. तसंच जुन्या राजवाड्यावरती देखील नगारखान्यावरती तो फडकत असतो. कोल्हापूर संस्थांमध्ये किंवा सगळ्या संस्थानामध्ये शिकारी होत्या. कोल्हापूरची शिकार प्रसिद्ध होती. तर त्या शिकारीचे किती प्रकार किंवा तिचं स्वरूप कसं होतं? कोल्हापूर राज्य स्थापन झाल्यानंतर शिकारी होत्याच, परंतु संस्थान काळामध्ये त्याला एक म्हणजे शिकारखानाच होता. एक वेगळं खातं होतं कोल्हापूर संस्थानामध्ये, त्याला शिकार खातं म्हटलं जायचं. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिकारी खेळल्या जायच्या आणि त्याच्यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. त्यामध्ये कुठल्या कुठल्या शिकारी, एक तर पिक स्टिकिंग नावाचा एक प्रकार होता. पिक स्टिकिंग म्हणजे घोड्यावरून डुकराची शिकार करणे, रानडुकराची, पिक स्टिकिंग. त्याच्यामध्ये अस्सल घोडेस्वारीचं कसब दिसत होतं. अर्थात आता शिकारी बंद झालेली आहेत, सगळ्या कायदा आल्यानंतर बंद, परंतु ते पूर्वीचं मी संस्थान काळातला विषय आहे. तर त्यावेळेला पिक स्टिकिंग नावाचा एक प्रकार कोल्हापूरमध्ये नामांकित होता. जय भवानी पिक स्टिकिंग टीम होती. ती कॅप्टन होते त्या टीमचे खुद्द तत्कालीन छत्रपती हिज हायनेस लेफ्टनंट कर्नल राजाराम छत्रपती महाराज. ते उत्तम घोडेस्वार होते. त्यांना घोड्यांची प्रचंड आवड आणि पारख होते. पुण्यामध्ये देखील रेसकोर्सला त्यांची घोडी पळायची. छत्रपती राजाराम महाराज पूर्ण निपुण होते घोडेस्वारीमध्ये आणि त्यांना खूप आवड होती. थॉरोब्रीड घोड्यांचं त्यांनी ब्रीडिंग पण केलेलं होतं आणि कोल्हापूर पॅडॉक प्रजन. त्यामुळं पिक स्टिकिंग हा एक कोल्हापूरची ओळख आहे. त्यामध्ये जय भवानी पिक स्टिकिंग टीम कोल्हापूरची प्रसिद्ध होती. राजाराम महाराज होते त्याच्यामध्ये, छत्रपती राजाराम महाराज, गणपतराव घोरपडे नवन्याळकर सरकार, दफेदार दुर्बुले, चव्हाण, रिशालदार अशी लोक होती. रेफरी स्वतः तत्कालीन विक्रमसिंग राजे पवार देवास महाराज साहेब, नंतर करवीर छत्रपती जे झाले शहाजी महाराज, ते रेफरी म्हणून आहेत. असे फोटो, जुने काही छायाचित्र वगैरे आहेत आपल्याला बघा. आकासाहेब महाराज देखील पिक स्टिकिंग करायच्या. शाहू
राजकन्या शाहू महाराजांच्या ज्या थोरल्या राधाबाई कन्या साहेब. आकासाहेब महाराज त्या देखील पिक स्टिकिंग सुंदर करायच्या. त्यामुळे कोल्हापूर हे पिक स्टिकिंग एक प्रकार होता शिकारीमध्ये. बरं. चिता हंटिंग एक प्रकार होता कोल्हापूरमध्ये. चित्यानं शिकारी करून घेतल्या जायच्या. चित्यांना शिकारीचं ट्रेनिंग दिलं जायचं. आणि कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळे हंटिंग पार्क्स होते, डिअर हंटिंग पार्क्स. तिथं ह्या चित्यांच्या करून शिकारी खेळल्या जात होत्या. त्यामुळे चितेखाना होता कोल्हापूरमध्ये. त्याचबरोबर हाऊंड हंटिंग होतं. आपल्याला माहितीसाठी सांगतो की कोल्हापूर मराठा हाऊंड नावाचं एक कुत्र्याची जात बरं. ऑलरेडी एक्झिस्टिंग होती कोल्हापूरमध्ये. ती शिकारखान्यात होती. ददेन केनेल्स एन्सायक्लोपीडिया, जगातले केनेन एन्सायक्लोपीडियानं ह्याची दखल घेतलेली आहे 1906च्या. ह्याच्यामध्ये ते कोल्हापूर मराठा हाऊंडला दखल आहे, त्याचं नोटिफिकेशन आहे. हे शिकारी कुत्र्यांच्या करवी, रानडुकरांच्या शिकारी, ब्लॅकबक काळविटांच्या शिकारी, अगदी म्हणजे वाघाच्या देखील शिकारी ह्या शिकारी कुत्र्यांच्या मार्फत केल्या जायच्या. त्यामुळे हाऊंड हंटिंग एक वेगळा प्रकार कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत होता. त्यानंतर बाजबहाद्दर होते कोल्हापूरमध्ये. फाल्कनरी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतोय, बरं. फाल्कनरी पण हा एक वेगळा शिकारीचा प्रकार कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस्ड होता. त्याच्याबरोबर शहाघोष नावाचे काही प्राणी होते, कॅरेकल्स, ते पण होते. असे अनेक प्रकार शिकारीचे होते. नंतर मग शिकारीची पद्धत बदलल्यानंतर बंदुका आल्या आणि मग शॉटगन्स आणि रायफल्स वगैरे आले. आणि त्याच्यानंतर हे शिकारीचे प्रकार मग गेम शूटिंगकडं आलं. अगदी शहाजी छत्रपती महाराजांच्या नावानं 110 टायगर्स मारायचं रेकॉर्ड आहे. आणि शिकार ऑफिसर्स पण नामांकित होते. बापूसाहेब इंगळे शिकार ऑफिसर होते. त्यानंतर हनुमंतराव इंगळे शिकार ऑफिसर होते. शिकार ऑफिसर होते. हां. शिकार सुप्रिटेंडंट्स काही असायचे. बीटर्स म्हणजे हाकेवाले काही असायचे. शिकारखान्यामध्ये बंदूकबलदार असायचे. शिकारखान्याचा एक वेगळा ताफा असायचा, गाड्यांचा, ट्रक्स, जीप्स वेगळे असायचे. त्यामुळं तंबू, फराजखाना वेगळा, असं वेगळा ठाट डामडोल असायचा. नंतर आत्ताच्या स्वतंत्र भारतामध्ये नंतर ह्या पद्धती कायदा आल्यानंतर हे सगळं बंद झालं आणि ही बिकेम हिस्ट्री. परंतु कोल्हापूरमध्ये शिकारखान्याद्वारे शिकारखाना एक कोल्हापूरची एक वेगळी ओळख होती, शिकार डिपार्टमेंट. आजही करवीरच्या कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये जर आपण आलात तर न्यू पॅलेस म्युझियममध्ये तिथं तुम्हाला शिकारखाना बघायला मिळेल. म्हणजे तिथं वेगवेगळ्या आफ्रिकेमधले काही जनावरं भाता भरून ठेवलेली आहेत, काही इंडियन कंटिनेंटमधले आहेत आपल्याला बघायला मिळेल. आणि रेकॉर्ड साईज आहेत काही गोष्टी शहाजी महाराजांनी हे केलेल्या रेकॉर्ड साईज काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि ते शिकारीला कुठे जायचे, म्हणजे जंगलात आउटस्कटला काय? करवीर हे बघा, सह्याद्री आहे पूर्ण. करवीर राज्यामध्ये बऱ्यापैकी सह्याद्री हो. आणि शिकारीच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. प्लेन्समध्ये पण मैदानी प्रदेशामधल्या पण शिकारी आहेत. उदाहरणार्थ आपण पिक स्टिकिंग म्हणतो, घोड्यावरून रानडुकरांचे पाठलागून चेज करणे. तो अर्थात तो लष्करातनं आलेली ते एक हे आहे. म्हणजे पूर्वीच्या घोडदळातून ते आज ज्याला टेंट पेगिंग म्हणतो आपण, कॅव्हलरी युनिट्समध्ये जे टेंट पेगिंग गेम जो खेळला जातो तो ॲक्च्युली त्याला रिलेट आहे. मराठा कॅव्हलरीजमध्ये पूर्वी हे गेम्स खेळले जायचे पूर्वी. आणि त्याच्यानंतर त्याचं स्वरूप पिक स्टिकिंगमध्ये आलं. पिक स्टिकिंगमध्ये टीम्स होत्या, त्याला एक सिंक्रोमाइज पद्धत आली आणि ती ते मैदानी प्रदेशात खेळला जायचा हा एक गेम. त्यानंतर चिता हंटिंगद्वारे, चित्यांच्याद्वारे जे काळविटांची जी शिकार व्हायची ती पण प्लेन्समध्ये व्हायची. हां. वेरॅज मग नंतर जंगलातल्या शिकारी वेगळ्या होत्या सह्याद्रीमधल्या. मग त्या शॉटगन्स आणि रायफल्स आल्यावर त्यावेळेला त्या व्हायला लागल्या. टायगर्सना बीट्स असायचे, बीटर्स असायचे आणि असे मचानं वगैरे लावून वाघाच्या शिकारी वगैरे होत होत्या त्यावेळेला, संस्थान विलीन होण्यापूर्वीच्या. आणि शिकारीचे प्रकार आहेत ते करवीर राज्यामध्ये होते आणि इतर राज्यामध्ये पण होते, पण जास्त करून करवीर राज्यामध्ये पाहिलं जायचं. ते सगळ्या संस्थानाच्या ठिकाणी असे शिकारी वगैरे व्हायचे. पोलो खेळला जायचा बऱ्याचदा, ती आवड. पोलोचं इंटरेस्टिंग म्हणजे कोल्हापूरला सायकल पोलो होता. सायकल पोलो म्हणजे करवीरचे अधिपती हिज हायनेस मेजर जनरल सर शहाजी छत्रपती महाराज यांनी तो सायकल पोलो कोल्हापूरला आणला. तो कोल्हापूरला सायकल पोलो खेळला जायचा.
इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आज राजवाड्याच्या न्यू पॅलेसच्या मागं पोलो ग्राउंड आहे. ग्राउंड आहे. ते नामांकित आहे, त्याला पोलो ग्राउंड म्हणतात. आणि तिथं हा सायकल पोलो खेळला जायचा. सायकल पोलो एक वेगळी ओळख आहे का. श्रीमंत शहाजी छत्रपती महाराजांना गेम्सचं खूप वेळ होतं. ते ऑलराऊंडर होते. मिलिटरी, ही वॉज अ मिलिटरी ऑफिसर ऑफ द फर्स्ट स्टँडर्ड. आता शहाजी महाराजांवर खरं हां, छत्रपती शहाजी, करवीरचे शेवटचे अधिपती हिज हायनेस मेजर जनरल सर छत्रपती शहाजी महाराज हे पूर्वांकित देवासचे युवराज होते. देवास महाराज होते. विक्रमसिंग राजे पवार ते देवासच्या गादीवरून दत्तक आले कोल्हापूरला. राजाराम महाराजांचे भाचेच ते, आकासाहेब महाराजांचे थोर चिरंजीव. त्यावेळेला ते मिलिटरीमध्ये रॉयल इंडियन आर्मीमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कमिशन झाले, क्वीन्स कमिशन. आणि त्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये भाग घेतलेला आहे. खूप कमी नरेश लोकांना भाग घेता आलं त्याच्यामध्ये. जसे ईदरचे प्रतापसिंग महाराज आहेत, ईदर महाराज, प्रतापसिंग राजे असे जे नरेश आहेत ज्यांनी खुद्द युद्धभूमीमध्ये भाग घेतला तत्कालीन. त्याच्यात शहाजी महाराज युद्धभूमीवरती होते सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, दुसऱ्या महायुद्धामध्ये. अलामिल अल मस्त्रूस या ठिकाणी शहाजी महाराजांनी मोठं काम केलं आहे. जर्मनीच्या रोमेलच्या विरोधात महाराजांनी कडवी झुंज दिलेली आहे शहाजी महाराजांनी. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ते कमिशन्ड होते. इटालियन सेक्टरमध्ये पण शहाजी महाराजांनी भाग घेतलेला आहे. ह्या सगळ्या मिलिटरी सर्व्हिसेसबद्दल त्यांना अनेक पदकं मानांकनं मिळालेले आहेत. मिलिटरी स्टँडर्ड्स मिळाले आहेत. त्याच्यामध्ये आफ्रिका स्टार, इटली स्टार, वॉर मेडल, डिफेन्स मेडल. 1946ला 1946ला दिल्लीमध्ये इंग्लंडमध्ये विक्ट्री परेड भरलेली होती दुसरं महायुद्ध संपल्यानंतर. त्या विक्ट्री परेडला खुद्द शहाजी छत्रपती महाराज होते. त्यांना विक्ट्री मेडल पण मिळाले. शहाजी महाराज एक उत्तुंग व्यक्तिमत्व, एक ग्रेट मिलिटरी ऑफिसर ऑफ द फर्स्ट ऑर्डर, स्टेट्समन, वेल रेड, अतिशय ब्रिलियंट होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड. इतिहास संशोधन मंडळ त्यांनी उभं केलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी करवीरचा इतिहास मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशित आणला आणि लिहून घेतला. आज जी करवीर रियासत आहे, करवीर सरदारांच्या कैफियती, छत्रपतीज ऑफ कोल्हापूर मनोहर मुळगावकरांनी लिहिलेलं करवीर रियासतीची कागदपत्रे, हे जी दुर्मिळ ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत सगळे, कोल्हापूरचा इतिहास मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशनात आणण्याचं एक श्रेय केवळ शहाजी छत्रपती महाराजांना जाते. आणि त्याचबरोबर त्यांचं इतिहास मंडळ त्यांनी, शहाजी महाराजांनी इतिहासाला देखील पॅट्रनेज केलेला आहे. तसंच स्पोर्ट्समध्ये महाराज स्वतः क्रिकेट अतिशय उत्कृष्ट खेळायचे, बॅडमिंटन खेळायचे. ही वॉज अ ग्रेट स्पोर्ट्समन ऑल्सो. फुटबॉल, कोल्हापूरचा दुसरा धर्म आजच्या घडीला फुटबॉल आहे. फुटबॉल हे कोल्हापूरचा दुसरा धर्म आहे. इट्स अनदर रिलिजन ऑफ कोल्हापूर. KSA कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन ही 1940 साली राजाराम महाराजांनी स्थापन केलेली ती संस्था आहे. आणि अनेक फुटबॉल क्लब्स उभे केले. कोल्हापूरमध्ये नुसत्या तालमी नाहीत बरं का कुस्त्यांच्या, तर कोल्हापूरमध्ये फुटबॉल क्लब्स आहेत. जसं प्रॅक्टिस आहे, दिलबार आहे, PTM आहे, पाटाकडील तालीम, खंडोबा, वेताळमाळ तालीम, अनेक फुटबॉल क्लब आहेत. ह्या क्लबद्वारे आजही कोल्हापूरचे लीग्स खेळली जाते. कोल्हापूर हे आत्ता एक कोल्हापूरचं आत्ता दुसरं रिलिजन म्हटलं तर फुटबॉल हे अनेक दुसरं. आणि ते टिकवण्याचं काम आत्ताच्या विद्यमान राजघराण्यानं केलेलं आहे. म्हणजे शाहू महाराजांनी ते आता KSAचे पॅट्रनेज आहेत त्यांनी महाराजांच्या आधिपत्याखाली हे चालतं. आणि KSA ही खूप नामांकित जुनी संस्था आहे जी शाहू स्टेडियमवरती अनेक फुटबॉल लीग्स खेळल्या जातात. त्यामुळे फुटबॉल एक वेगळी अनेक आत्ता करंट ते ओळख आहे कोल्हापूरची फुटबॉल. शहाजी महाराजांनी, मी असं ऐकलं होतं की त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा सरदार मानकऱ्यांना राजासाहेब टायटल्स वगैरे दिले. त्याच्यामध्ये बघितलं की तिथल्या राजांना ते जहागिऱ्या भलेही छोट्या जरी असायच्या, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर, राजासाहेब असं सगळं बरोबर आहे, बरोबर, अगदी बरोबर आहे. शहाजी महाराज ज्यावेळेला गादीवर आले कोल्हापूरच्या 1947 साली आणि छत्रपती झाले कोल्हापूरचे, त्यावेळेला त्यांनी काही प्रमुख लोकांचं नाव सांगेन. म्हणजे चीफ ऑफ कागलकरांना चीफ ऑफ कागल, राजेसाहेब ऑफ कापशी, राजेसाहेब ऑफ बावडा, अमात्य बावडेकर, असे त्यांना टायटल्स दिले आणि त्यांना त्यांचे मानांकनं वाढवले. आणि निश्चितच ते हे आहे
सराहनीय आहे ॲक्च्युली. मोठी गोष्ट. हां, त्याचबरोबर बरेच घराणे आहेत कोल्हापूरमध्ये तशी. मी सांगितलं मगाशी तसं हो 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 अनेक सरदार घराणे आहेत, मानकरी घराणे देखील आहेत. भरपूर आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये रेलचेल आहे अशा क्रीम ऑफ द मराठाज. आणि मराठेशाहीतलं क्रीम हे कोल्हापुरात आहे आपल्याला बघायला मिळते आजही. आणि ती तसं म्हणून कोल्हापूरचा एक बाजच वेगळा आहे. अगदी कोल्हापूरचा बाजच वेगळा आहे आजही प्रथा परंपरा त्या टिकून आहेत. आणि राजाच्या छत्रछायेखाली चाललेल्या ह्या सगळ्या, त्यामुळे एक वेगळं वळण आहे कोल्हापूरला. अशा पद्धतीनं कोल्हापुरी थाट अजूनही तो वेगळ्या प्रमाणात दिसतो आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून. काही महिला सुद्धा सक्रिय होत्या म्हणजे राजकारणात. अगदी कोल्हापूर करवीर रियासतीचा आपण इतिहास जर पाहिला तर दुसरे संभाजीराजे छत्रपती जे होते त्यांच्या पत्नी जिजाबाई जिजाबाई या सुद्धा म्हणजे उत्तर पेशवाईचा साधारण हो निश्चितच. हे बघा, जिजाबाई अहो आमच्या राज्य संस्थापिका ताराराणी साहेब आहेत. ताराराणी साहेबांच्या नंतर जिजाबाई साहेबांनी पण राज्यकारभार चांगल्या प्रमाणात चालवला. नुसतंच जिजाबाई साहेब का म्हणतोय तर करवीरमध्ये काही जहागीरदारांच्या महिलांनी देखील आपल्या जहागिरी चांगल्या चोखपणे सांभाळलेल्या चालवलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल ते कसबा वाळवेची जी घाडगे सर्जेरावांची जी जहागीर होती, जी नंतर का ती रमाबाई साहेब घाडग्यांनी अतिशय उत्कृष्टपणे चालवलेली आहे. रमाबाई साहेब 1 आणि रमाबाई साहेब 2 अशा लागोपाठ 2 रमाबाई साहेब होत्या. त्यांनी कसबा वाळवेची मोठी जहागीर होती घाडग्यांची, जे सध्याचं जे कागल सिनियर घर आहे त्यांचे थोरलं घर, तर ती जहागीर त्यांनी उत्तम प्रकारे चालवलेली आहे. त्याचबरोबर गजेंद्रगडला कृष्णाबाई साहेब होत्या, गजेंद्रगडकर घोरपडे इंदुराव यांनी देखील गजेंद्रगडची जहागीर चांगली चालली. त्या भोपेराव कदमांच्या त्यांचं माहेर, त्यांनी सरदार भोपेराव कदम या घराण्यातल्या त्यानंतर गजेंद्रगडकर घोरपड्यांची विवाह झाला आणि कृष्णाबाई साहेबांनी ती जहागीर गजेंद्रगडची अतिशय चांगल्या प्रमाणात चालवलेली आहे. असे उल्लेख आहेत. म्हणजे स्त्रियांनी देखील राज्यकारभारात काम केलेलं आहे कोल्हापूरच्या. दुसरा एक कोल्हापूर घराण्यातल्या माझ्या मते राजर्षी शाहू महाराजांच्या सुनबाई ज्या होत्या इंदुमतीबाई साहेब, त्यांना पण गाड्यांची फार आवड होती, वाचनाची आवड होती, त्या मॅट्रिक्स वगैरे झाल्या. हो, इंदुमती राणी साहेब एक कोल्हापूरची शान आहे. दुर्दैवानं इंदुमती राणी साहेबांना वैधव्य आलं वयाच्या 14व्या वर्षी. त्यांचा विवाह शाहू महाराजांचे धाकटे पुत्र प्रिन्स शिवाजी यांच्याशी झाला आणि दुर्दैवानं प्रिन्स शिवाजी महाराजांचा 1919 साली पिकस्टिकिंगमध्ये नेज कुंभोजच्या माळावरती मृत्यू झाला शिकारी दरम्यानच. आणि त्यावेळेला इंदुमती राणी साहेबांना वैधव्य आलं. इंदुमती राणी साहेबांनी अखंड काळ स्त्री शिक्षणासाठी आणि अनेक समाज सुधारणा सामाजिक संस्थांसाठी काढलेला आहे. त्याच्यामध्ये इंदुमती राणी साहेबांना घडवण्यात राजर्षी शाहू महाराजांचा खूप हात आहे. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्यावर पुत्रव्रत प्रेम केलेलं आहे इंदुमती राणी साहेबांच्यावर. ते पत्र देखील राजर्षी शाहू महाराजांची खूप म्हणजे अगदी इमोशनल आहेत. इंदुमती राणी साहेब अगदी मुलाप्रमाणे त्यांनी आपल्या सुनेवरती प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्या शिक्षणावरती त्यांच्या जडणघडणीत काहीही तूट राखली नाही राजर्षी शाहू महाराजांनी. आणि इंदुमती राणी साहेबांसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व कोल्हापूरनं पाहिलं, ज्याच्यामध्ये अनेक शिक्षण संस्था इंदुमती राणी साहेबांनी त्यांचं माहेर जगतापांचं सासवडच्या काकासाहेब जगतापांच्या त्या लेक सासवडच्या जगताप घराण्यातल्या त्या. आणि त्यामुळे नंतर कोल्हापूरमध्ये त्यांनी नंतर गाड्यांचा शौक त्यांना खूप होता. त्यामुळे त्यांच्या कलेक्शनमध्ये 101 फॉरेनच्या गाड्या होत्या. रोल्स रॉयल्स फॅन्टम, रोल्स रॉयल्स कॅडिलॅक, त्या स्वतः उत्कृष्ट रोल्स रॉयल्स गाडी चालवायच्या. आजचं जे कोल्हापूरचं सर्किट हाऊस आहे तो इंदुमती राणी साहेबांचा बंगला होता. असे अनेक बंगले होते इंदुमती राणी साहेबांचे. परंतु त्यांचा त्यांचं स्वतःचं कलेक्शन खूप गाड्यांचं होतं चांगलं. आणि त्या समाज सुधारणामध्ये खूप चांगल्या त्यांनी काम केलेलं आहे. अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या त्यांनी, चालवल्या इंदुमती राणी साहेबांची. इंदुमती राणी साहेब आमचं एक वेगळी अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी, कोल्हापूरकरांसाठी. त्या गाड्या आहेत अजून? नाही, आत्ता सध्या नाही आहेत. काही गाड्या गेल्या राजस्थानमध्ये, काही 1-2 घराण्यांकडं इंदुमती राणी साहेबांच्या गाड्या आहेत असं आमच्या ऐकण्यात आहे. कोल्हापूरच्या म्हणजे सगळी सरदार घराणी, मानकरी घराणी कोल्हापूरमध्ये बरीच आहेत. अजूनही तो थाटमाट सगळा टिकून आहे सगळं. हे बघा, लष्कर फडाशी निगडीत आहे. जहागीरदार सरदार कधी होणार ज्यावेळेला लष्करच एवढं मोठं अफाट आहे. करवीर छत्रपतींचं लष्करच इतकं मोठं होतं. म्हणजे मी सांगतोय
वारणेचा दक्षिण किनारा तहद तुंगभद्री पावेतो. करवीर राज्य आहे, अफाट मोठं राज्य आहे. एवढा राज्यकारभार सांभाळणं, एवढं अफाट मुलूक ताब्यात ठेवणं म्हणजे लष्कर आणि या मराठा घराण्यांशिवाय ते शक्य नव्हतं. आणि त्या घराण्यांनी ते काम केलेलं आहे छत्रपतींसाठी. स्वामीनिष्ठा कोल्हापूरमध्ये काय दिसतंय जास्त करून ती स्वामीनिष्ठा, प्रचंड प्रमाणामध्ये स्वामीनिष्ठा, शिवविचार. शिवाजी महाराजांना ची जी स्वराज्याची जी स्फूर्ती आहे ती टिकून राहिलेली आहे कोल्हापूरमध्ये आणि ती टिकवलेली आहे. याच्यामध्ये अनेक जागीरदार घराण्यांनी अगदी दक्षिणेपर्यंत कारभार बघितलेला आहे आणि अनेक सरदार घराणे आहेत. आता नुसतीच ती घराणी नाहीत, त्यांची पण मानकरी आहेत. बरं बरं. या अनेक सरदार जागीरदार घराण्यांचे पण स्वतःचे मानकरी आहेत. मानकरी आहेत. आणि ते मानकरी आजही त्यांच्या गावामध्ये, जहागिरीच्या गावामध्ये, त्यांच्या इनाम सरंजाम गावामध्ये काही परंपराच्या माध्यमातून ते दिसून येते. आजही दसऱ्याला असेल, महाशिवरात्र असेल, कुठला उरूस असेल, ईद असेल, अशा पद्धतीनं दसरे असतात. हां, कोल्हापूरच्या दसरा आहेच. शाही दसरा कोल्हापूरचा फेमस आहे. परंतु कोल्हापूर राज्यामध्ये देखील, कोल्हापूर पूर्वीचं जे राज्य म्हणजे आत्ताचा जो कोल्हापूर प्रांत आहे त्याच्यामध्ये देखील आजही काही घराण्यांचे दसरे होतात. त्याच्यामध्ये कसबा वाळव्याचा एक मोठा दसरा होतो, घाडगे सर्जेरावांचा. त्याला सर्जेरावचाच घाडगे वाळवं म्हटलं जाते. मोठा दसरा होतो त्यांचा. त्याच्यानंतर नेसरीकर शिंद्यांचा एक दसरा होतो मोठा, नेसरीला, तो पण मोठा. तोरगलकर शिंद्यांचा दसरा होतो. गजेंद्रगडाला दसरा होतो खाली कर्नाटकमध्ये, गजेंद्रगडकर घोरपड्यांचा. तो देखील दसरा चांगला थाटात होतो. त्या परंपरेपर्यंत काही सरदार घराण्यांचा पण दसरा चांगला होतो कोल्हापूरमध्ये, चंदगड वगैरे भागामध्ये किंवा इकडं शिरोळ वगैरे भागा. आमच्या घराण्याचा देखील एक कलनाकोडीला देखील एक दसरा असून परंपरेप्रमाणे आजही इंटॅक्ट आहे, तो होतो. त्यामुळे कोल्हापूरला एक परंपरा आहे दसऱ्याची, शाही. त्या परंपरा आजही कोल्हापूरला टिकवलेल्या आहेत काही लोकांनी आणि पुरोगामित्व टिकवलेलं. आता उदाहरणं सांगायचं झालं, राजर्षी शाहू महाराजांनी 18 पगड जातींना मान दिलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरचा जो दसरा होतो, शाही दसरा, त्याच्यामध्ये बऱ्याच जातींना घराण्यांना मान आहे. हो, आरसा दाखवायचा मान, खाटीक समाजाला एक वेगळा मान आहे. असे वेगवेगळे मान अजूनही आहेत कोल्हापूरमध्ये इतर समाजांना पण दिले आणि ते चालू आहे. ते आपापलं शाने शौकतमध्ये करतात. छत्रपतींचं हे पण असायचं ना, म्हणजे पर्सनल सगळी एक म्हणजे संस्थान काळात हे आपण एडीसी छत्रपतींचे 8D कॅम्प होते. माझे आबा ADC म्हणजे काय? 8D कॅम्प हा फ्रेंच वर्ड आहे. ADC, 8D कॅम्प हा वर्ड आहे. आमचे मोठे काका राजाराम महाराजांचे ADC होते. बाजीराव निंबाळकर सरकार, परत हनुमंतराव निंबाळकर, बरेच ADCs होते महाराजांचे. कर्नल नानासाहेब इंगे होते, ADC होते. गणपतराव घोरपडे नवन्याळकर सरकार ADC होते. असे बरेच ADC होते. एडीसीचं काम काय? ADC पर्सनल त्यांनी सगळे क्लोजेस्ट कॉन्फिडंट टू छत्रपती. म्हणजे ADCने ऑफिशियल वर्क बघायचं, स्वतः हुजूर स्वारींचं सगळे जे ऑफिशियल पर्सनल मॅटर्स आहेत ते सगळे त्यांनी बघायचे. त्यांना कोण भेटणार, कोण त्यांना महाराजांना भेटणार, महाराजांचे जे दिनक्रम सगळा ADCs त्याच्यावरती लक्ष ठेवून असायचे, मॉनिटर करून असायचे. ड्रेसेसपासून अगदी खाण्यापर्यंत सगळे ADCsना बघायला लागायचं सगळं. त्यामुळे ADC म्हणजे अगदी क्लोजेस्ट कॉन्फिडंट असायचे. मिलिटरी ट्रेनिंग असलेले असायचे ते लोक आणि ते बऱ्यापैकी काही खासे मानांकित घराण्यातलीच लोक, जवळच्या घराण्यातली लोक विश्वासू असायचे. हेच ADCs असायचे महाराजांचे. त्यामुळं ADCचे फोटोग्राफ्स पण आहेत आपल्याकडं. ADCचे काय, ADC कंपनी, ADC वेटिंग, ADC एस्कॉर्ट असे ADC असायचे कोल्हापूरला. ADCs भरपूर घराण्यातले लोक होते. खास करून त्यांचे आपल्याला डिटेल्स येतीलच सांगतील. काही रीतिरिवाज असे होते, उदाहरणार्थ म्हणजे मी ऐकलं होतं की छत्रपतींसमोर किंवा सगळ्या संस्थानात असतील म्हणा की नजरेला नजर भिडवायची नाही. हां, ते तर भरपूर आहेत, तसे भरपूर आहे. स्वारी मोजरा करायचं, जोहार करायची पद्धत आहे. प्लस पूर्वी तर महाराजांना पाठ पण दाखवायचे नाही, म्हणजे पाठ दाखवायचे नाही. काय असे बरेच प्रोटोकॉल्स होते. शेवटी राजा ना, अन्नदाता, त्यामुळं शेवटी दरबारचे वेगळे प्रोटोकॉल्स आहेत. दरबारचे वेगळे प्रोटोकॉल्स आहेत. दरबारच्या बाहेरचे प्रोटोकॉल्स वेगळे आहेत. ते बरे लिखित अलिखित
बऱ्याच गोष्टी बऱ्याच आहेत औपचारिकता. पाळल्या जातात. हो, पाळल्या जातात. बऱ्याच गोष्टी अशा अलिखित पण आम्हाला सांगितलेल्या आहेत की ज्या अशा आहेत. तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या इंटरेस्टिंग आहेत. मुजराही कोल्हापूरचा वेगळा असतो. मुजरा मुजरा आता करण्याची पद्धत. हां, मुजरा करायची पद्धत म्हणजे मुजरा हा महाराजांना आपल्या लोकांना केला जातो. तर महाराजांना 3 पदरी मुजरा असतो. छत्रपतींना मुजरा करायची पद्धत कोल्हापूरमध्ये आहे. अनेक संस्थानांमध्ये देखील आहे. आणि इतर मग जोहार पण करतात लोक. मग पूर्वीच्या कागदपत्रांमध्ये देखील याचे उल्लेख आहेत बरं का. हां, हां. म्हणजे कुणी जोहार केलेला मुजरा असे कागदपत्रांमध्ये देखील उल्लेख आहेत पूर्वी. तर आजही प्रथा आहे ती कोल्हापूरमध्ये. अगदी आपण बोलताना देखील मुजरा म्हणून बोलतो आजच्या घडीला. हो. आज आपण मोबाईलवरती बोलत असताना समजा आपल्या कोणाच्या तरी ज्येष्ठांचा फोन आला आहे आम्हाला किंवा आम्ही फोन केलेला आहे, जर त्यांना बोलायचं आहे तर बोलताना पण आम्ही पहिल्यांदा मुजराजी म्हणून फोनवरनं बोललं जातं. म्हणजे ही आजही तो प्रोटोकॉल किंवा आपण त्याला म्हणतो ते एक खानदानी अदब ही पाळली जाते. ह्याच्यातच उंची आहे, ह्याच्यातच श्रीमंती आहे, आपली ओळख कळते. हे कोल्हापूरच्या अनेक पगडी सुद्धा असायची. पगड्या आहेत कोल्हापूरचे. पगडे अंगरखा कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरचा अंगरखा वेगळा आहे. पगडी आहे कोल्हापूरची वेगळी आहे. अर्थात प्रत्येक संस्थानांच्या पगड्या वेगवेगळ्या आहेत. ज्या अर्थी ग्वाल्हेरची पगडी शिंदेशाही आहे, देवासची वेगळी पगडी आहे, देवास संस्थानची, बडोद्याची वेगळी पगडी आहे, तंजावरची, माझा आजोळ तंजावर संस्थानची पगडी वेगळी आहे, धारची पगडी वेगळी आहे, तशीच कोल्हापूरची पगडी वेगळी आहे. तर कोल्हापूरच्या पगड्या आहेत. आजही तुम्हाला दसऱ्याच्या वेळेला कोल्हापूरच्या शाही लग्नांच्या वेळेला ते अजूनही ते पेहराव घातला जातो. याचा अर्थ तो पद्धत आहे म्हणून करतात, तो काय दिखाव्यासाठी नाही आहे. ती त्या घराण्यांची त्या भागाची पद्धत आहे ती. त्यामुळं अंगरखा कोल्हापूरचा वेगळा आहे. कोल्हापूरचे अंगरखे वेगळे. ब्रिचेस कोल्हापूरची तुमान जे म्हणतोय ती तर खासियत आहे कोल्हापूरची. ब्रिचेस आणि पायतान कोल्हापूरचा आहे. जागतिक कोल्हापूर चप्पल नाही, आम्ही त्याला पायतान म्हणतो. कोल्हापूरचं पायतान हे जागतिक दर्जाचं आहे. हां, त्याला करणारे कारागीर आता खूप कमी होत चाललेले आहेत. परंतु आता त्याचं जागतिकी ब्रँड व्हायला लागला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे कोल्हापूरचं पायतान एक प्रसिद्ध आहे. त्याशिवाय कोल्हापूरचं हे संपणार नाही. कोल्हापुरी चप्पल ज्याला आपण म्हणतो त्याला आम्ही तिकडचे लोक पायतान म्हणतो कोल्हापूरचं. त्या अनेक गावामध्ये हे पायतान होतं. त्यामुळं पेहरावामध्ये ब्रिचेस, पायतान, अंगरखा किंवा सदरा हे शाही पेहरावामध्ये आचकन, स्टँड कॉलर, जोधपुरी वगैरे हे घातलेत. टोप्या पूर्वीच्या जे आपल्या सरदार जहागीरदार घराण्यातले लोक, मानकरी घराण्यातले लोक तो घालायचे, कारण बोडकं यायचं नाही आहे डोक्यावर न घालता. तर त्या टोप्याची उंची पण वेगळी आहे, त्याचे कलर वेगळे आहेत. हे पूर्वीचे टेलर्स वगैरे तिथले टोपी मेकर्स वगैरे करायचे. कोल्हापूरची एक ड्रेसिंग स्टाईल आहे. ऑफकोर्स हे बघा, हे सगळं शिस्तीमध्ये येत असते. लष्करी परंपरा असल्यामुळं लष्करात ज्या शिस्ती होत्या त्या सगळ्या शिस्ती आपल्या दैनंदिन दिनक्रमामध्ये किंवा रिच्युअल्समध्ये, प्रथा परंपरेमध्ये त्या दिसत असतात. आणि ते कोल्हापूरला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये ते पाळलं जाते आजही. कोल्हापूरमध्ये बरीच सरदार जहागीरदारांची घराणी आहे. मग अशी बरेच उल्लेख आपले आले. हिम्मत बहादर चव्हाणांचं एक घराणं आहे. हो, आहे ना. हां, तर त्यांच्याविषयी काय, किंवा उदाजी चव्हाण, विठूजी चव्हाण हे जे होते ताराबाई साहेबांच्या काळात, हे त्यांचीच ती फॅमिली आहे ती? नाही, ताराबाई पूर्व काळातले. ते औरंगजेबाच्या वडू कोरेगावच्या छावणीवरती जो हल्ला केला, त्याला आपण कमांडो ॲक्शन म्हणतोय. औरंगजेब बादशाला म्हणजे रायगड पडल्यानंतर, म्हणजे 1689ला संभाजी महाराजांचा जो निर्घुण वध झाला औरंगजेब बादशानं केला, त्याच्यानंतर औरंगजेब बादशानं जो शाहू महाराजांना जे कैदेतून दिल्लीला न्यायचं जो कारस्थान रचलं, त्यांना सोडवायसाठी शाहू महाराजांना, बालशाहूंना एक मोठा हल्ला केला मराठ्यांनी. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली वडू कोरेगावच्या तळावरती. त्या हल्ल्यामध्ये विठोजी चव्हाण हे 17-18 वर्षाचे होते. त्यावेळेला त्यांनी औरंगजेब बादशाच्या छावणीवरती हल्ला केल्यावर त्यावेळेला औरंगजेब बादशाच्या तंबूमध्ये ते गेले. तर तंबू ओळखला कसा, तर तंबूवरती त्यांचा जो डेऱ्यावरती जो कलश होता, तो चांद होता. तो चांद ओळखून त्यांनी तो हल्ला, हाच बादशाचा तंबू आहे म्हणून त्यांनी तंबूवरती आत घुसून मारायचा प्रयत्न केला. सुदैवाचा बादशाह तिथं नव्हता, सापडून आला नाही. त्यामुळं तंबूचे
तणावे कापले त्यांनी आणि कोसळून टाकला तो तंबू आणि तो डेरा होता जो चांद होता तो रुमालात बांधून तो निशाण म्हणून आपलं हल्ला केलेल्याचं निशाण आहे ते पन्हाळगडावरती राजाराम महाराजांच्या समोर त्यांनी सादर केलं. बरं. अशा पडत्या काळामध्ये मोठी जरब बसवली बादशाला मराठ्यांनी आणि ह्या लोकांनी. पण त्यामुळं पन्हाळगडावरती राजाराम महाराजांनी किताबती दिल्या ह्यांना महापराक्रमाबद्दल. त्या किताबतीमध्ये विठोजी चव्हाणांना हिम्मत दाखवली म्हणून हिम्मत बहादर, अरे वा रे बहादर, हिम्मत बहादर हा किताब दिलेला आहे. असामान्य गोष्ट आहे त्या काळामध्ये. 18 वर्षाचं मिसरूट न फुटलेलं मूल आहे. त्या मुलानं मोठा पराक्रम केला आणि तो आणला म्हणून हिम्मत बहादर चव्हाणांना हिम्मत बहादर किताब दिला आणि त्यांचे वंशज आज कोल्हापूरला जागीरदार आहेत. अर्थात त्यांना करवीर छत्रपतींनी पहिल्यांदा उमदेतुल उमराव हा किताब दिलेला आहे. बरं. तो नंतर हिम्मत बहादर किताब त्यांना रुजू केला नंतर, कारण थोरले पुत्र दिग्रजला गेल्यानंतर उदाजीराव चव्हाण करवीर पक्षामध्ये आले, कोल्हापूर पक्षामध्ये आले. त्यावेळेला त्यांना उदाजीराव चव्हाणांना उमदेतुल उमराव दिला किताब, नंतर त्यांना हिम्मत बहादर किताब दिलेला आहे आणि तो आजही चालू आहे. आणि हे पराक्रमी घर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक पराक्रमी पुरुष झालेले आहेत. त्याच्यामध्ये उदाजीराव असतील, प्रीतीराव चव्हाण असतील, त्याच्यानंतर रताजीराव चव्हाण आहेत. हे हिम्मत बहादरांचे काही पराक्रमी पुरुष आहेत. अनेक लोकांची मालिका आहे आणि यांनी सेवा केलेली आहे करवीर छत्रपतींची. हे हिम्मत बहादर घराण्यात अनेक घराणी आहेत. घोरपडे तुम्ही मगाशी म्हणालात, संताजी घोरपडेंचे वारसदार. अच्छा, संताजी घोरपडे कापशीकर सेनापती. कापशीकर ते सेनापती आहेत, करवीर राज्याचे ते सेनापती आहेत. त्याच्यानंतर त्यांचे जे काही उपशाखा आहेत सख्खे भाऊ नंतरचे झालेले आहेत त्याच्यामध्ये खडकेवाडकर घोरपडे आहेत. त्यांच्याकडे देखील सेनापती पद होतं 5-7 वर्ष. काही काळापर्यंत त्यांच्याकडं सेनापती पद होतं करवीर राज्याचं. खडकेवाडकर घोरपडे आहेत, गलगलेकर घोरपडे, नवनिहाळकर घोरपडे, कासारी लायक आहेत घोरपडे. हे त्यांची उपशाखा आहेत, घराणी आहेत, भाऊबंद आहेत सेनापती कापशीकरांचे. हसूर पण माझ्या मते त्याच्यात घोरपड्यांच्यात हसूरकर घोरपडे आहेत, मादळकर घोरपडे आहेत, दत्वाडकर अमिल उरुमराव ही एक मोठी शाखा आहे, मधभावीकर आहेत, केमलापूरकर आहेत आणि मग गजेंद्रगडकर हिंदूराव घोरपडे. गजेंद्रगडकर जहागीर ही कर्नाटकात आहे. आजच्या कर्नाटकामध्ये तत्कालीन करवीर राज्य होतं ते. आजच्या कर्नाटकात जरी असलं तरी ते पूर्वीची करवीर राज्य आहे. ती गजेंद्रगडाची एक जहागीर आहे. गजेंद्रगडला जे घोरपड्यांच्याकडे ती जहागीर होती. हिंदूराव किताब आहे त्यांना. सिद्धूजी घोरपडे हे महापराक्रमी पुरुष होऊन गेले त्या घराण्यामध्ये. मुरारराव घोरपडे एक पराक्रमी होऊन गेलेले आहेत. भुजंगराव घोरपडे ही अनेक पराक्रमी पुरुष होऊन गेले. या घोरपड्यांनी तर अनेक किल्ल्यांवरती त्यांचा अंमल होता त्या दक्षिणेमध्ये. त्याच्यामध्ये कोप्पळचा किल्ला असेल, उंचगिरी असेल, अगदी असे अनेक किल्ले त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेले होते. टांगसाळ्या पण याने पाडलेल्या आहेत, सोन्याची नाणी पाडलेली आहेत अगदी. म्हणजे मुराररावांच्या ते कृष्णगिरी किल्ल्यावरती त्यांनी टांगसाळी पाडलेली आहे. म्हणजे असं एवढं. आणि आजची जी महालक्ष्मीची जी मूर्ती जी मध्यंतरी स्वाऱ्या ज्यावेळेला मुघलांच्या अफजलखानाच्या ज्या जायला झाल्या त्यावेळेला मूर्ती गायब होती महालक्ष्मीची. कोल्हापूरच्या पुजाऱ्यांनी महालक्ष्मीची ती मूर्ती कपिल तीर्थच्या डोहामध्ये ती लपवून ठेवलेली होती. आणि ती सिद्धूजी घोरपड्यांच्या स्वप्नामध्ये देवी येऊन ती मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना करायचं त्यांच्या स्वप्नात आल्यानंतर ती मूर्ती पुनर्प्रतिष्ठापन केली. कपिल तीर्थ जे आज आहे, कपिल तीर्थ कपिलेश्वराचं जे मंदिर आहे, जे कोल्हापूरचं ग्रामदैवत आहे कपिलेश्वर, आणि त्याच्या कपिल तीर्थाच्या डोहामध्ये ती मूर्ती सापडली आणि त्याच्यानंतर ती परत पुनर्प्रस्थापित केली. हे सिद्धूजी. त्यामुळं आजही त्या घराण्याला, गजेंद्रगडकर घराण्यांना मान आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये. हां, आजही घराण्यांना मान आहे. आणि त्यांनी ते करवीर छत्रपतींच्या वतीनं त्याचं व्यवस्था पाहिलेली आहे गजेंद्रगडकर घोरपड्यांनी, करवीर छत्रपतींच्या मानकरी जागीरदार म्हणून. ते गजेंद्रगडावरती त्यांचा कारभार होता. आणि गजेंद्रगड हे कर्नाटकमध्ये आजच्या घडीला. त्यामुळे ते पराक्रमी घराणं आहे.
त्याचबरोबर गजेंद्रगडच्या वरती तोरगल एक मोठी जागीर आहे शिंदे कोल्हापूरची. शिंदे तोरगलकर, सेना खास किल हा किताब आहे त्यांना. एक अफाट पराक्रमी घर आहे ते. त्यांच्याकडं फौजबंद होते ते, पण त्यांच्याकडं पण कसलेल्या पागा होती त्यांच्याकडं, घोडदळ होतं. आजचा जो सौंदती तालुका वगैरे जो आहे तो सगळा तो सगळा सौंदती तालुक्यापेक्षाही मोठा मुलूक हा तोरगल जहागिरीमध्ये होतो. तोरगलचा किल्ला हा नदीवरती आहे घटप्रभेच्या, आणि त्या तोरगलच्या किल्ल्यातून ते कारभार चालवायचे. मुरारराव शिंदे सेना खास किल हे तोरगलकर, एक मोठी तोरगलची मोठी जहागीर आहे तोरगलची. जिजाबाई साहेब या तोरगलकर शिंद्यांच्या तोरगलकर, आणि या तोरगलकरांचा देखील मिलिटरी हिस्ट्री खूप मोठी आहे तोरगलकर शिंद्यांची. त्यांचीच भाऊबंद म्हणजे नेसरीकर शिंदे नेसरीकर आणि मनोळीकर हे तोरगलकर शिंद्यांचे भाऊबंद. तसे शिंदे घराणे कोल्हापूरमध्ये चावरेकर शिंदे, तोरगलकर शिंदे, नेसरीकर शिंदे, मनोळीकर शिंदे, त्याच्यानंतर आमच्या इकडं कोनवडेकर शिंदे, अशी शिंद्यांची घराणी नामांकित कोल्हापूरमध्ये आहेत, आजही आहेत. ते घोसरवाडकर शिंदे, म्हणजे ही शिंद्यांची घराणी आहेत कोल्हापूरमध्ये. अनेक घराणी आहेत कोल्हापूरमध्ये. गाडग्यांचं जसं घाडगे सर्जेराव, घाडगे विश्वासराव, घाडगे वजारतमा कागल सिनियर, कागल ज्युनियर, झुंजारराव घाडगे पण आहेत कोल्हापूरला. हां, झुंजारराव ज्यांना किताब आहेत, अशी घराणी. निंबाळकरांची आहेत, जाधवांची घराणी आहेत, म्हणजे अशी अनेक घराणी आहेत. अहो काय, मराठेशाहीचा एक मोठा ताफा आहे कोल्हापूरमध्ये. तसेच रत्नाकर पंत राजाज्ञांचं एक घराणं आहे. ते एक मातब्बर सरदार होऊन गेले करवीर राज्याचे, रत्नाकर पंत राजाज्ञा. त्यांचं घराणं अगदी आजच्या घडीला जुन्या राजवाड्याला लागूनच त्यांचा वाडा आहे, राजाज्ञांचा वाडा. ते राजाज्ञा बावडेकर सरकार, हुकूमतपणा, थेट रामचंद्र पंत अमात्यांची थेट ब्रांच, ज्यांना बावडेकर सरकार, विशाळ गगन बावडा किल्ला हा त्यांच्याकडे होता, आणि ती संपूर्ण मोठी जहागिरी त्यांच्याकडे होती. हुकूमतपणा किताब आहे त्यांना, हुकूमतपणा किताब आहे त्यांना. त्यांचाच तो बंगला माझ्या मते पछाडलेला चित्रपटात. हा, त्यांचा बावड्याला बंगला आहे, गगन बावड्याला. सध्याचे त्यांचे वंशज नीलराजे पंत अमात्य बावडेकर सरकार, ते त्याची देखरेख सगळी बघतात. विशाळगडकर देखील एक मोठे जागीरदार आहेत. विशाळगडकर पंत प्रतिनिधी, हां, ते एक आता त्यांचे वंशज आहेत तिथं. घाटगेंचं एक घराणं आपलं, राजर्षी शाहू महाराज ज्या घराण्यातून दत्तक आले ते कागल सिनियर त्यांना म्हणतात, सिनियर आणि ज्युनियर. जरी ते कागल सिनियर असले, त्यांना किताब वजारत मा आप असा किताब आहे त्यांना, कागलच्या सिनियरांना. आणि त्यांचंच एक थोरली पाती आहे जी कसबा वाळवे, सर्जेरावचं वाळवं ज्यांना म्हटलं जाते, ती खालसा केली जागीर नंतर रमाबाई साहेब घाडगेंची, ती खालसा केली. आपण तो तिथला आज दसरा मोठा होतोय कसबा वाळवेचा. बायजाबाई शिंद्यांशी रिलेटेड आहे ते, ग्वाल्हेरच्या का. बायजाबाई शिंदे ह्या सखारामराव घाडग्यांच्या कन्या. त्यामुळं आणि घाडगे ज्युनियर म्हणजे सर्जर ऑफ कागल, म्हणजे चीफ ऑफ कागल, म्हणजे घाडगे ज्युनियर एक घर आहे, ते मेन सर्जर ऑफ कागल आहेत. ते काय घाडग्यांचं जागीरदार आहेत, जागीरदार आहेत, सिनियर मधले, सिनियर कागल सिनियर मधले, ते कागल सिनियर ब्रांच ती. त्याच्यानंतर सरलष्कर बहादर खर्डेकर निंबाळकर, निंबाळकर खर्डेकर सरलष्कर बहादर हे एक जागीरदार आहेत कोल्हापूरचे. त्यांच्याकडे तोफखाना होता कोल्हापूरचा, सरलष्कर म्हणजे तोफखाना होता त्यांच्याकडं. तो म्हणजे ते तोफखान्याचे प्रमुख होते. देख आजही दसऱ्याला नवमीला तोफखाना पुजायचा मान त्यांच्याकडे आहे. त्यांचे वंशज येतात, शिवेंद्रसिंग राजे, शिवरूपराजे खर्डेकर सरकार, प्रद्युम्न राजे खर्डेकर हे येतात राजवाड्यात. त्यांना तो म्हणजे तोफा ज्या राजवाड्यात ठेवलेल्या आहेत त्या तोफेचं पूजन करतात ते खर्डेकर सरकार. ही प्रथा. मगाशी तुम्ही म्हणाला होता जाधव जप्तन मुलूक ना, तुम्ही जप्तन मुलूक जाधव, जाधव जप्तन मुलूक
मातब्बर सरदार घराणं आहे करवीर राज्यातलं. बरं. त्यांचं खातेदार घर म्हणजे सरनोबत, जाधव सरनोबत. जाधवांची अनेक घराणी आहेत. अर्थात जाधव सरनोबत, जाधव जप्तन मुलूक, जावद हवलदार म्हणून आहेत. अर्थात आमच्या म्हणजे लिंगणूरकर जाधव हवलदार एक सरदार घराणं आहे. आणि त्याचबरोबर बुदरगडचे एक आमचे हवालदार आहेत, गडाचे हवालदार जाधव हवालदार सालपेवाडीकर. त्याचबरोबर गडावरचे पण काही गडकरी आणि किल्लेदार असे लोक नामांकित आहेत. सामानगडकर नलवडे हनिमनाळकर एक आहेत, बरं बरं. ज्यांनी सामानगड लढवला अच्छा. गडकऱ्यांच्या बंडामध्ये. ज्यांच्यानं ते एक हनिमनाळकर आहेत सामानगडला. गडकरी होते, हवालदार गडाचे सरनोबत होते. असे आता गडकऱ्यांचं एक बंड एक वेगळा विषय आहे कोल्हापूरचा. नाही, कोल्हापूरच्या मातीतच झुंजायची ही आहे, रग आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस हा कोल्हापूरच्या मातीतला आहे, असा झुंजार असल्यासारखं आहे. त्यामुळे कोल्हापूरचं बोलणं, चालणं, वागणं सगळं असं एक तुम्हाला बघतानाच एक विशिष्ट प्रकारचं दिसेल ते. त्यामुळे कोल्हापूरच्या मातीतच ही झुंजायाची रीत आहे. देवदेशाने धर्मासाठी खूप काम केलेली लोक आहेत कोल्हापूर भागामध्ये. घराणी बरीच आहेत कोल्हापूरमध्ये. त्यांच्या इतिहासावर आणि त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर फार आहे. पण मी प्रामुख्यानं शाही सरनोबत निंबाळकर घराण्याविषयी विचारेल, कारण तुम्ही स्वतः त्या घराण्याचे वारस आहात. तर त्या घराण्याचा काय नेमका इतिहास निंबाळकर सरनोबत आम्हाला किताब आहे. 1775ला एक आम्हाला साबाजीराव आमचे एका लढाईत पडले, त्यामुळं छत्रपती करवीर छत्रपतींनी कोपर्डं गाव हे इनाम दिलेलं आहे. तसं आम्ही फलटणची शाखा, फलटणच्या जगदेवरावांची आमची मुख्य शाखा आहे. आणि तो 15व्या शतकापासून ते आम्ही बाहेर पडलो होते. आम्ही करवीर छत्रपतींच्या अधिपत्याखाली आलो. कोपर्डं गाव इनाम आहे. काही रायबाग प्रांतातली गावं दिलेली आहेत करवीर छत्रपतींनी. आणि आज ज्या जे आमचं मूळ गाव आहे कलनाकवाडी तालुका बुदरगडमधलं, त्यामुळे आमच्या पूर्वजांना सरदार रघुनाथराव निंबाळकरांना सावनूरच्या लढाईत डोकीची कवटी फुटून उडून गेले असता करवीर छत्रपतींनी गाव कलनाकवाडी गाव हा इनाम करार करून सनदा दिल्या, असे उल्लेख आहेत. करवीर रियासतीमध्ये करवीर छत्रपती सरदारांच्या कैफियतीमध्ये अनेक ठिकाणी आहेत, अनेक गावं दिलेली आहेत, अनेक ठिकाणी जमिनी दिलेली आहेत. कुरुंदवाडाजवळ जमीन दिलेली आहे छत्रपतींनी. अनेक लढाया मारलेल्या आहेत, अनेक पराक्रम केलेले आहेत. आणि त्याचं आजपर्यंत जे सेवा आम्ही राजघराण्याची केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक ADC पदं आमच्या घराण्यानं भूषवलेली आहेत निंबाळकरांनी. त्याच्यामध्ये आमचे बरेच ADCs झालेले आहेत छत्रपतींचे, करवीर छत्रपतींचे. यामध्ये प्रामुख्यानं मला नाव घ्यावं लागेल बाजीराव निंबाळकर, माझे मोठे काका, सुभेदार मेजर हनुमंतराव निंबाळकर, जे करवीर रिशालामध्ये ऑफिसर होते. ते करवीर छत्रपतींचे राजाराम महाराजांचे ADC होते. नंतर ते प्रतापगडला बडोद्याला गेले. बडोदा महाराजांना च्याकडे पाठवलं त्यांना राजाराम महाराजांनी. त्याच्यानंतर बाबासाहेब निंबाळकर चीफ ऑफ पोलीस हे ADC होते. ते मेजर दाससाहेब निंबाळकर, कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर क्रिकेटियर, ते पण शहाजी महाराजांचे ADC राहिलेले आहेत. असे ADC. खासदार कोण होते निंबाळकर? खासदार निंबाळकर म्हणजे मेजर दादासाहेब निंबाळकरांचे चिरंजीव RB निंबाळकर, राजाराम उर्फ बाबासाहेब निंबाळकर, हे कोल्हापूरचे खासदार होते 1971 साली. आणि फॉरेन रिटर्न होते, ते इंग्लंडला शिकलेले होते. त्यामुळं आज फायनान्स बिलमध्ये त्यांचं बरंचसं योगदान आहे भारताच्या. CD देशमुखांनी त्यांचं योगदान भरपूर आहे. ते खासदार निंबाळकर हे मेजर दादासाहेब निंबाळकरांचे चिरंजीव आमचे का आमच्याच फॅमिलीतले. ते निंबाळकरांची अशी धारराव निंबाळकर, सरदार धारराव निंबाळकर हे गुजरीतले निंबाळकर, ते पण आमचेच भाऊकी आहे, भाऊबंद आहेत. त्याचबरोबर नाईक निंबाळकर यड्रावकर सरकार निंबाळकर आहेत. ते वाठारची ब्रांच आहे, वाठारकर फॅमिलीमधून आलेले आहेत. ते त्यांना यड्राव गाव हे सरंजाम दिलेलं आहे छत्रपतींनी, यड्राव. त्यामुळे यड्रावकर निंबाळकर, नाईक निंबाळकर म्हटलं जातं. यड्राव आणि नेज हे 2 ब्रांचेस आहेत, त्यांच्याच ब्रांचेस आहेत. ते आजही घर तिथं आहे, सरंजामदार ते खरं आहे. इनाम जहागिऱ्या बऱ्याच घराण्यांना अशा गावाकडे असायच्या. प्रत्येक मंडळी गावाकडे राहतात का कोल्हापूर? आता विशेष म्हणजे कोल्हापूर भागामध्ये अनेक घरांनी, सरकार लोक म्हणतात त्यांना, जसे उत्तर भारतामध्ये ठाकूर आहे, ठाकूर लोक आहेत, तसे इकडं सरकार लोक प्रचलित म्हटलं जातं आजच्या लोकशाही. हे आपापल्या गावामध्ये आहेत बरेचशाच. आता कोल्हापूर सिटी असल्यामुळे कोल्हापुरात येऊन राहतात. तसंच आहे उत्तर भारतात कसं, जयपूरमध्ये पण जयपूर संस्थानाचे रिलेटेड लोक जे काही जयपूरमध्ये राहतात,
काही आपापल्या ठिकाणामध्ये राहतात. तसेच ही कोल्हापूरची काही घराणी आहेत ती आपापल्या इनाम गावामध्ये, आपापल्या मूळ गावामध्ये राहतात, कारण त्यांच्या जमीन जुमले, त्यांचं मूळ तिथं आहे, त्यामुळे तिथं राहतात. त्यामुळे तिथल्या प्रथा परंपरा त्या आजही जीवापाड जपलेल्या आहेत आणि त्याचं आज एनरिचमेंट झालेलं आहे. त्यामुळं म्हणजे आजही ते जपलं गेलेलं आहे त्या गावामध्ये. त्यामुळे कोल्हापूरला बघितलं तर हे प्रांतामध्ये सगळ्या हे दिसतंय तुम्हाला अजूनही एक वेगळी कल्चरल रिचनेस हा दिसून येतो. त्यामुळं आणि हे स्वामीनिष्ठ आहेत सगळे. करवीर गादीला मानणारी लोक आहेत. करवीर गादी ही परमोच्च आहे ह्या लोकांसाठी, कोल्हापूरची गादी. हो, त्यांच्याकडे जुने शस्त्र, वस्तू, अँटिक्विटीज वगैरे आहे, सगळे वाडे आहेत, शस्त्र आहेत, काही कागदपत्र आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अगदी म्हणजे करवीर छत्रपती शिवाजी दुसरे यांनी एका बाका प्रसंग कोल्हापूरवरती आलेला होता. एक बाका प्रसंग आलेला कोल्हापूरवरती. भाऊ पटवर्धनांच्या आणि पेशव्यांच्या फौजा कोल्हापूरच्या किल्ल्याला येऊन थडकलेल्या होत्या आणि किल्ल्याला वेढा दिलेला होता. कोल्हापूर पडणार होतं. त्यामुळं त्या बाका प्रसंगातून आता असं ठरलं की करवीर छत्रपतींनी पन्हाळ्याला जायचं निघून, आणि हिमतबहादर चव्हाण आणि राजाज्ञा त्यावेळेला कोल्हापूरच्या किल्ल्यामध्ये उपस्थित होते. बाकीची सरदार मंडळी बहुतेक मोहिमेवर होती. त्यावेळेला कोल्हापूर राज्य राखायला पाहिजे म्हणून छत्रपतींनी आपल्या डोक्यावरचं पागोटं काढलं आहे करवीरचं, आणि ते हिमतबहादरांच्या डोक्यावर ठेवलेलं आहे. राज्यरक्षण हे तुमच्या हाती आहे असं म्हटलं. त्यावेळेला हिमतबहादरांनी मस्तकावर पाय डोकं ठेवून म्हटले, माझ्या बरं वाईट झालं तर माझ्या मुलाला तेवढं बघा. आणि त्यांनी जीवापाड रत्नाकर पंत राजाज्ञा मातब्बर सरदार करवीरचे आणि हिमतबहादर चव्हाणांनी तो किल्ला लढवला आणि कोल्हापूरचं ते संकट टळलं. आजही ते जे पागोट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसरे शिवाजी कोल्हापूरचे यांच्या डोक्यात, ते हिमतबहादर चव्हाण घराण्यानं जीवापाडच जपलं आहे आपल्या देवघरामध्ये. अरे बापरे, हे खूप विशेष माहिती आहे. आणि ते फक्त दसऱ्या दिवशी ते बाहेर लोकांच्या दर्शनाकरता काढतात. अरे बापरे, ते हे खूप अंगावर काटा मारण्यासारखी गोष्ट आहे ही. अशा अनेक गोष्टी कोल्हापूरच्या मातब्बर घराण्यांनी जपलेल्या आहेत. शस्त्र आहेत, काही पेंटिंग्स म्हणण्यापेक्षा शस्त्र आहेत, प्लस काही कागदपत्र आहेत. ताराराणी साहेबांची पत्र, जुनी कागदपत्र, अस्सल हुकुमनामे, असे बरेचसेच आहेत ज्याची इतिहासाची साक्ष देणारे गोष्टी आहेत. छायाचित्रही बरेच असतील नाही, कारण कॅमेरे नंतर आले होते. म्हणजे कॅमेरे नंतर आले. छायाचित्र काय मुळात आम्हा लोकांना, आमच्या पूर्वजांना वेळच नव्हता लढाईच्या धामधुमीतून हे सगळं करायला. त्यामुळं फार मोठे का राजस्थानसारखे वाडे नाही आहेत आमच्या इकडं. कारण मोठा कुटुंब कबिला सगळा छत्रपती ज्यावेळेला कोल्हापूरला राहायला आले राजवाड्याच्या कोल्हापूरच्या जुन्या राजवाड्याच्या परिघामध्ये या सगळ्या सरदार जहागीरदार घराण्याचे वाडे आहेत. आजही तुम्हाला दिसून येतील. जुना राजवाडा जो आहे भवानी मंडप महालक्ष्मी मंदिराच्या शेजारीच, त्या जुन्या राजवाड्याच्या परिघामध्ये सगळ्या सरदार जहागीरदारांचे जुने वाडे, तो एरिया आजही आहेत. काही लोकांनी ते काही विकले, काहींनी डेव्हलप केले, काही अजून शिल्लक आहेत, असं आहे. पण त्या भागामध्ये पेरिफेरीमध्ये आजही हिमतबहादर चव्हाणांचा वाडा होता, कागलकर घाडग्यांचा होता, हे सरलष्कर बहादर निंबाळकरांचा, गुजरीतल्या निंबाळकरांचा, आमच्या भाऊबंदांचा, अंबाबाईच्या उजव्या बाजूला महालक्ष्मीच्या आमचा वाडा, महाद्वारला जीवानंद जाधव सरदार जाधवांचा वाडा होता, पाटणकरांचा वाडा, वाशीकर सरकार यांचा वाडा, यादवांचा वाडा, वाशीकर इनामदार, सरनोबत किताब आहे त्यांना, साळोखे आडनाव त्यांचा वाडा, पाटणकर, सूर्यवंशी एक मानकरी घराणं होऊन गेले कोल्हापूर. भीमबहादर माने हे एक घराणं आहे कोल्हापूरला, त्यांचा एक वाडा होता तिथं. असे अनेक, भीमबहादर माने पण एक सरदार घराणं आहे कोल्हापूरचं. इंगळे आहेत, कोल्हापूरचे इंगळे, ते शेंडूरचे इंगळे मूळचे, ते करवीर छत्रपती शाहू महाराजांचे गार्डियन म्हणून व्यंकटराव इंगळे कोल्हापूरला आले. ते इंगळे घराणं अत्यंत विश्वासू घराणं करवीर छत्रपतींचं. ते इंगळे घराण्यांचा पण वाडा राजवाड्याला लागूनच आहे. असे अनेक, फरासांचा वाडा आहे, हां पद्मा टॉकीज, हां फरासखाना म्हणजे तो पूर्वी सावर्डेकर भोसल्यांचा वाडा होता, ज्यातून चौथे शिवाजी दत्तक आले कोल्हापूरच्या गादीवरती. सावर्डेकर भोसल्यांचा वाडा आहे. राजाज्ञांचा वाडा आहे.
राजोपाध्यांचं, असे बरेच वाडे आजूबाजूला आहेत करवीर कोल्हापूरच्या राजवाड्याच्या बाजूला, म्हणजे तटाच्या आत, किल्ल्याच्या आतमध्ये सगळं. आतमध्ये अनेक वेशी होत्या कोल्हापूरच्या किल्ल्याला. वरुण तीर्थवेश, लक्ष तीर्थवेश, गंगावेश, रंकाळ वेश, विजापूर वेश, रविवार वेश, अशा अनेक वेशी होत्या, बुरुज होते आणि त्याच्यात हमरस्ते होते आत, आणि त्याच्यात हे वाडे आणि अशा पेठा होत्या. असं कोल्हापूर वसलेलं होतं, जुनं कोल्हापूर. इंग्रज काळातही काही बंगले, पॅलेसेस वगैरे. हां, इंग्रजांच्या काळामध्ये, नंतर राजर्षी शाहूंच्या नंतर कोल्हापूरचा जसा विस्तार झाला तसा लक्ष्मीपुरी उभी राहिली. म्हणजे आईसाहेब महाराज, लक्ष्मीबाई साहेब यांच्या नावानं ती लक्ष्मीपुरी उभी राहिली. त्याच्यानंतर राजाराम महाराजांनी राजारामपुरी आणि शाहूपुरी उभी केली एक्सटेन्शन एरियामध्ये. हां, शाहूपुरी उभी झाली. नंतर ताराबाई पार्क, आजचा जो कोल्हापुरातला नामांकित एरिया आहे, तो ताराबाई पार्क सगळ्या सरदार जागीरदारांना, सगळ्या मोठ्या मोठ्या सनदी अधिकाऱ्यांना तिथं बंगले घ्यायला लावले. त्याच्यामध्ये सुर्वे दिवानांचा एक बंगला आहे, कोल्हापूरचे पंतप्रधान दिवान सुर्वे यांचा देखील सुंदर बंगला आहे. अनेक लोकांचे बंगले आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात, आपल्याला जुन्या काळातले हेरिटेज बंगले आज गेला तर पाहायला मिळतं. हिम्मत बहादर परिसर आहे, सरलष्कर परिसर आहे, त्याच्यामध्ये हिम्मत बहादरांचा जुना बंगला आहे, गायकवाडांचा बंगला आहे, सरदार गायकवाडांचा, खानविलकरांचा एक होता ते रिनोव्हेट केला. त्यानंतर सुर्वे दिवानांचा आहे, डफळे सरकारांचा आहे, अनेक अनेक बंगले तुम्हाला कोल्हापूर. पाच बंगला म्हणून एक परिसर, पाच बंगला एक परिसर होता आहे, तो 5 घराण्यांना दिला गेलेला आहे. तो असं सांगतात की काही कैदी लोकांना कामाला लावून ते बंगले बांधलेले आहेत. कोल्हापूरला जे कैदी होते आणि काही लोक होते, त्याच्यातून तो स्टेशन बंगला तिथं छत्रपतींचा होता, स्टेशनला लागून, त्याला लागून तो एक्सटेन्शन एरिया होता. त्याच्यामध्ये ते 5 बंगले उभे राहिले. मग आता ते 5 काही घराण्यांना दिले. सासूरकर घोरपड्यांना दिला एक, जाधव जप्तन मुलकांना दिला, विचारे सरकारांना एक दिला, त्याच्यानंतर मग जामसंडेकर, असे ते 5 बंगले आजही आहेत. त्या एरियाला 5 बंगला म्हणून ओळखलं जाते. रेल्वे स्टेशनच्या समोरच एरिया आहे तो. एसपीपी थोरात, हां, जनरल एसपीपी थोरात हे कोल्हापूरचे एक मोठे सेनानी होऊन गेले. जनरल एसपीपी थोरात हे एक भारतातल्या एक अतिशय उत्तम दर्जाचे सेनानी होऊन गेले, ज्यांच्यामुळं एक आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये, खास करून काश्मीर भारतामध्ये येण्याच्या मध्ये त्यांचं मोलाचा हात आहे. जनरल एसपीपी थोरातांचा ते सेकंड इन कमांड होते इंडियन आर्मीचे. हां, आणि वेल रेट होते, मोठे ऑफिसर होते. आणि छत्रपतींचे शहाजी महाराज, मेजर जनरल शहाजी महाराजांचे ते अत्यंत विश्वासू होते. त्यांचा देखील बंगला मोठा आहे, आज तिथं बघायला मिळतो आपल्याला. त्यांचं घराणं आहे आज. त्यांचे पण चिरंजीव यशवंतराव थोरात नाबार्डचे चेअरमन होते. आणि त्यांचे मग पुतणे वगैरे बरेचसे नामांकित IPS ऑफिसर्स, मिलिटरी ऑफिसर्स थोरात घराण्यातल्यात नामांकित झालेत. आजही आहे, काही मिलिटरी ऑफिसर्स आहेत त्यांच्यामधले. त्यांचे वडीलच PC पाटील थोरात माझ्या. हो, ते राजमंडळामध्ये होते, त्यामुळे ते मिनिस्टर होते करवीर स्टेटला शहाजी महाराजांच्या काळात. त्यामुळे ते वेल रेट एज्युकेशन. कोल्हापूरला पुरोगामित्व होतं जास्त, त्यामुळं राजर्षी शाहू महाराजांनी जो शिक्षणाचा पाया रचलेला आहे, इट इज कॉल्ड एज मदर ऑफ बोर्डिंग हाऊस. वेगवेगळ्या जाती जमान्यांसाठी बोर्डिंग हाऊस राजर्षींनी उभं केले, शिक्षण संस्था उभ्या केल्या. जैन बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, वैश्य बोर्डिंग, मराठा बोर्डिंग, असे बोर्डिंग हाऊस, दैवज्ञ समाजासाठी असे वेगवेगळे बोर्डिंग हाऊस करून महाराजांनी पॅट्रनेज दिलं. शिक्षण चळवळ उभी केली आणि ती वाढवली. त्याचीच परिणिती हे असे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर शिकून आले, राजाराम कॉलेजमधून वगैरे. त्यामुळे कोल्हापूरला एक शिक्षण पंढरी पण म्हटलं जाते कोल्हापूरला. हां, म्हणजे तो राजर्षी शाहूंचा वारसा आहे, कलेचं नगर आहे. कोल्हापूर हे मदर ऑफ बॉलिवूड म्हटलं तरी काय खोटं ठरणार नाही. 1931ला 1 ऑक्टोबरला कोल्हापूर सिनेटोनची स्थापना झाली राजाराम छत्रपती महाराज यांच्या छत्रछायेखाली. आणि आज जे जुने ब्लॅक अँड व्हाईट मराठी सिनेमे आपण जे बघता, ते सगळे कोल्हापूर सिनेटोनच्या माध्यमातून झालेले आहेत. आत्ताचं करंट नाव त्याचं जयप्रभा स्टुडिओ, मेजर दाससाहेब निंबाळकर याच्यावरती लक्ष ठेवून होते. नंतर ते भालजींच्याकडे गेला आणि भालजींनी त्याला एक वेगळी उंची दिली.
त्यामुळं जुने द ग्रेट इंडियन डगलस, बर. मास्टर विठ्ठल, हम्म. पहिला सुपरस्टार भारत इंडस्ट्रीचा द ग्रेट इंडियन डगलस मास्टर विठ्ठल हे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूर. सेहगलांच्याही अगोदरचे आहेत. नायटिंगेल ऑफ इंडिया लता मंगेशकर केम फ्रॉम कोल्हापूर. पहिला मोशन कॅमेरा, भारतातला पहिला मोशन कॅमेरा हा कोल्हापूरमध्ये तयार झाला आहे. अच्छा. पहिलं सेन्सॉर हे कोल्हापूरमध्ये आलं. कोल्हापूरच्या एका पिक्चरमुळं, किचकवधामुळं सेन्सॉर आला. आज जे इंडस्ट्रीला सेन्सॉर तुम्ही बघताय चित्रपट आहे, ते सेन्सॉर हे कोल्हापूरच्या एका चित्रपटामुळं आलं, किचकवधामुळं. मग ट्रिक फोटोग्राफी वगैरे हे आले. त्यामुळे कोल्हापूरच्या गल्लीबोळात हे सगळे असे कलाकार लोक होते. ते त्यांना विशांतरम कोल्हापूरचे, बाबूराव पेंटर कोल्हापूरचे, बालगंधर्व सूर्यकांत चंद्रकांत हे कोल्हापूरचे, अरुण सरनाईक, माधवराव शिंदे, वसंत शिंदे, गणपत पाटील, लिस्ट इज एंडलेस, पद्मा चव्हाण, सुलोचनाबाई साहेब पण कोल्हापूरमध्ये आलेल्या. त्या खडकलाटच्या मूळच्या, त्यांना कोल्हापूरमध्ये आणलं आणि सिनेटोनमधून त्या आल्या पुढं आणि त्या नामांकित अभिनेत्री झाल्या. जैसे असे अनेक लोक, आशा काळे, अनेक लोक कोल्हापूरचे नामांकित चित्रपटसृष्टीमध्ये चित्रतारे होऊन गेले. आणि बहुतांश राज कपूरचा पहिला पिक्चरचं शूटिंग कोल्हापूरमध्ये झालं. त्यामुळं अनेक नामांकित उच्च दर्जाचे चित्रपटातले लोक हे कोल्हापूरला येतात. त्यावेळी कोल्हापूर इज कॉल्ड ॲज अ मदर ऑफ बॉलिवूड. अगेन आय रिपीट, इट इज कॉल्ड ॲज मदर ऑफ बॉलिवूड. त्यामुळं बरीच शूटिंग्ज आणि चित्रपटशी रिलेटेड जेवढ्या गोष्टी होत्या त्या कोल्हापूरला होत होत्या. ह्या आणि नंतर मग त्या मुंबई आणि कोल्हापूर हे दोन ठिकाणं होती चित्रपटसृष्टीच्या. बऱ्याचशा जुन्या पिक्चरच्या वगैरे शूटिंग वगैरे हे कोल्हापूरला व्हायचं. त्यामुळे कोल्हापूर हे सर्वगुणसंपन्न शहर आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. खरं तर खूप आहे बोलायला कोल्हापूरवर. खूप मोठा वारसा आहे. छत्रपतींचं घराणं आहे, बरीच सरदार मानकरी घराणी आहे, त्यांचं योगदान इतिहासामध्ये आहे, वाडे आहे, सगळा तो आधुनिक काळातला सुद्धा मोठा इतिहास कोल्हापूरला लाभला आहे. मोठा विषय पण तुम्ही कमी वेळात खूप छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचं लगावबत्तीकडनं खरंच धन्यवाद. थँक्यू. मी देखील आपल्या लगावबत्ती यूट्यूब चॅनलचा आभारी आहे. आपण इथं मला बोलवून मला माझे विचार मांडायची संधी दिली कोल्हापूरबद्दल, त्यामुळे आपले आभार आहेत. धन्यवाद. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा लगावबत्ती.